अपूर्वनेतच रेकॉर्डिंग सुरू केलं आहे. सो तो मेसेज तुम्ही ऐकला असेल. सो मागच्या मंडळी, आता मागच्या जवळजवळ मार्च 2020 पासनं आपलं आयुष्य हे कम्प्लिटली बदलून गेलंय. हे करोनानी कम्प्लिटली डॉमिनेट करून ठेवलेलं आहे. फिजिकल रुटीन बरोबरच आपलं मेंटल स्पेस पण त्यांनी कम्प्लिटली ऑक्युपाय करून ठेवलेली आहे. म्हणजे जस्ट एक साधा विचार केला तर असा एक तासही आपल्या दिवसातला जात नाही की ज्याच्यामध्ये आपल्या मनात करोनाबद्दल विचार येत नसेल. सो नक्कीच हे न भूतो आणि प्रार्थना करतो न भविष्यो असं एक संकट आता याच्यातनं आपण सगळेजण जात आहोत. पूर्ण मानवजाती याच्यातनं जात आहे. पण या संकटाला आपण कसं समोर जाऊ शकतो याचं मार्गदर्शन करायला आज आपल्या बरोबर डॉक्टर पल्लवी जोशी या मानसोपचार तज्ज्ञ आहेत. त्या आपल्या बरोबर आल्या आहेत आणि मराठी मंडळ बेंगलुरू साऊथ तर्फे मी त्यांचे स्वागत करतो. त्यांनी वेळ काढला आहे आणि त्यांच्या प्रोफेशनल एक्सपिरियन्सचा फायदा आणि त्यांचा जो व्यासंग आहे पूर्ण मेडिकल या विषयाबद्दल, त्या सगळ्याचा आपल्याला आज उपयोग करून घेता येईल. एक थोडंसं लॉजिस्टिक बद्दल सांगतो. ते प्रोग्राम व्यवस्थित आणि चांगला अनइंटरप्टेड व्हायला कृपया आपल्या बाजूला मायक्रोफोन म्यूटवर ठेवा, व्हिडिओ बंद ठेवा. आपण शेवटी 15 मिनिटं क्वेश्चन आन्सर सेशन ओपन करणार आहोत. प्रोग्रामच्या ड्युरिंग प्रोग्राम जर काही तुम्हाला प्रश्न असतील तर ते चॅट बॉक्सवरती तुम्ही टाईप करा. मी ते सगळे कलेक्ट करीन आणि शेवटी ते कोऑर्डिनेट करून आपण विचारू आणि त्याच्याशिवाय तुम्ही पण डॉक्टरांशी बोलू शकाल. तर आता मी हेमांगी मुळे यांना बोलवतो की ते डॉक्टरांचं इंट्रोडक्शन करतील. हेमांगी. नमस्कार. डॉक्टर पल्लवी जोशी यांचं पण स्वागत. मी थोडीशी ओळख करून देते, त्याच्यानंतर आपण पल्लवी जोशींकडे सूत्र देणार आहोत. डॉक्टर पल्लवी जोशी यांनी MMBS नागपूरमधनं केलंय आणि MD सायकियाट्री केलंय मुंबईमधून. त्या कन्सल्टंट न्यूरोसायकियाट्रिस्ट आहेत कोलंबिया एशियामध्ये आणि कन्सल्टंट ऑन्को सायकियाट्रिस्ट आहेत मणिपाल हॉस्पिटलमध्ये. त्यांना ग्राउंड ब्रेकिंग रिसर्च या विषयावरती आपण मे बी त्यांच्याशी नंतर परत बोलू, पण दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग थिंग. त्यांना AK नाईक अवॉर्ड मिळालेला आहे आणि त्यांचा रिसर्च बेस होता सायकोपॅथी ऑफ फिमेल प्रिझनर्स. लुक्स व्हेरी इंटरेस्टिंग. त्याच्याशिवाय त्यांचं अनेक ह्याच्यातनं डेक्कन हेराल्ड, सकाळ अशा वृत्तपत्रातनं त्या नियमित लेखनही करत असतात. वेगवेगळ्या MNC मध्ये त्या लेक्चर्स देतात. त्या इंडस्ट्री ट्रेनिंग घेतात आणि कॉर्पोरेट मोटिवेशनल स्पीकर सुद्धा आहेत. त्याशिवाय आणखीन एक आपल्याला इंटरेस्टिंग गोष्ट अशी वाटेल म्हणजे त्यांनी 2 पुस्तकं लिहिलेली आहेत, मनाच्या खोल तळातून आणि दुसरं म्हणजे मन आणि आपण. त्याही विषयी आपण त्यांना सगळ्यात शेवटी कार्यक्रम झाल्यानंतर थोडं 2 शब्द बोलायला सांगूया. तर या पॅन्डेमिकच्या काळात आपल्या सगळ्यांना खूप प्रश्न आहेत आपल्या मनामध्ये आणि आपल्या प्रश्नांचं, शंकांचं निरसन करण्यासाठी पल्लवीताई इथे आलेले आहेत. तर आपण त्यांचं स्वागत करूया आणि आज ते आपल्याशी गप्पा मारणार आहेत, मनाची संजीवनी कशी मिळवायची ते. तर मी सूत्र जास्त न बोलता त्यांच्याकडे देते. पल्लवीताई, ओव्हर टू यू. धन्यवाद हेमांगी ताई. मी ना स्क्रीन शेअर करते आधी आणि मग आपण बोलू. खरं म्हणजे आज मला खूप अनौपचारिक वाटतं तुम्हा सगळ्यांशी संवाद साधताना, कारण मराठीत बोलणं म्हणजे खूप दुर्मिळ ना. इथे बंगलोरमध्ये आपण नातेवाईकांशी बोलतो, मित्रमंडळाशी बोलतो, पण साधारण सगळे जे टॉक्स ते सगळे इंग्लिशमध्ये आहेत. तुम्ही सगळे लोक मला इतके आप्त वाटतं दृष्टिकोनातून. एक मातृभाषा हा खूप सबळ दुवा असतो आपण म्हणूया, कारण त्यातूनच आपण व्यक्त होतो. आपलं विचार करण्याचं ते माध्यम आहे आणि सगळे आपण एकत्र त्या एका दुव्याने बांधलो आहोत. आपले सण सगळे एकत्र आहेत, आपली संस्कृती एकत्र आहे. तर खूप दिवसांनी मला ही संधी मिळाली, त्यामुळे तुमचे मनापासून आभार. आणि एवढंच आहे की पॉवर पॉइंट मात्र मी इंग्लिशमध्ये ठेवते. आपण इंग्लिश आणि मराठी असं माध्यम ठेवू, जे मी अगोदर बोलले होते. शेवटी आपण प्रश्नोत्तर घेऊ. तुम्हाला आत्ताही काही वाटलं प्लीज चॅट बॉक्समध्ये लिहून ठेवा, आपण ते पुढे नेऊ.
तर जसं सुरुवातीला सांगितलं, की आयुष्य खरंच आपलं सगळ्यांचं खूप डिस्टर्ब झालेलं आहे सध्याच्या काळामध्ये आणि ज्याला म्हणू की एक जी दिनचर्या होती तशी काही आता उरलेली नाही किंवा प्रचंड तणावातनं आपण सगळेजण जातोय. पहिली लाट आली तेव्हा असं वाटलं, की ठीक आहे, ही ओसरेल, कदाचित आयुष्य सुरळीत होईल. जसं व्हॅक्सिन आलं, तसं तर उलट आशा अजून रुंदावल्यात. पण असं झालं, की दुसरी लाट आली ती खूप तीव्रतेने आली. प्रचंड स्रोत आला तो आणि त्यात मॉर्टॅलिटी खूप जास्त होती. खूप लोकांचे आयुष्य गेले, खूप लोकांना त्रास झाला आणि ती आता हळू ओसरते. तर आता मनामध्ये प्रचंड शंका आहे. तिसऱ्या लाटेबद्दल खूप शंका आहेत, की मुलांना तिचा काही त्रास होईल का? आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपला कंट्रोल किंवा आपण ज्याला म्हणू आपल्या हातात काय आहे? तर फार कदाचित काही नाही, पण एक खूप महत्वाची गोष्ट आहे आणि जी खूप शक्तिशाली आहे. त्यात आपलं मन कसं आपण ह्यात काबूत ठेवू शकू, आपल्या रिएक्शन्स आपण कुठल्या प्रसंगाला कसं सामोरं जातो, या तणावाला कसं आपण नियंत्रणात ठेवू शकू, ती खूप मोठी गोष्ट आहे आणि ती कशी साध्य करायची, त्यामधून कशी ऊर्जा मिळवायची आणि पुढे जायचं, हे आपण बघू. एक आउटलाईन काय असेल रूपरेषा आजच्या प्रेझेंटेशनची, की स्ट्रेस काय होतोय या पॅन्डेमिकमुळे? आपल्या तणावांचं, भीतीचं काय कारण आहे की इतका त्रास होतो? स्ट्रेस आणि अँक्झायटी यांनी नक्की आपल्यात काय बदल होतात मनात, शरीरामध्ये? खूप सारे रोग जे ह्या सगळ्यामुळे होत आहेत आणि त्यांचं निवारण सुद्धा त्याबद्दल बघू. ह्या सगळ्या भीतीला कसं सामोरं जायचं, कसं तिला आपण नियंत्रणात ठेवायचं, यात सकारात्मकता कशी ठेवायची, की कसं आपण हसू ठेवू शकू या सगळ्या प्रकारात. छोट्याशा जीवनशैलीबद्दल काही टिप्स आणि लहान मुलांना आपण कसं सांभाळणार आहोत आणि मानसोपचार तज्ञाची म्हणजे आम्हा लोकांना कधी भेटण्याची गरज आहे, म्हणजे त्रास हाताबाहेर जाण्याआधी. हं? तर आपण सुरुवात करू. या पॅन्डेमिकनी काय त्रास होतो या महामारीने? मागल्या वर्षी काय घडत होतं गड्या आयुष्यात? की आपण आपटांपासून दूर होतो. की कितीतरी महिने मला आठवतं माझ्या आईची आणि माझी भेटच झाली नाही. 9 महिने, 10 महिने. सोशल आयसोलेशन. हा असा एकट्यात राहण्याची मनुष्य प्राण्याला अजिबात सवय नाही. आपण सोशल माणसं आहोत. आपल्याला सतत एकत्र भेटावंसं वाटतं. एक जनरल टॉनिक असतं. ते तेव्हाही हरवलं होतं, आत्ता सुद्धा आहे. डिसरप्शन ऑफ रुटीन. दिनचर्या अशी राहिलेली नाही. कित्येकदा उशिरा उठतो, कित्येकदा आपला नाश्ता उशिरा होतो, जेवण उशिरा होतं. सगळंच पुढे-पुढे ढकलल्या जातं. एक अनिश्चित दिनचर्या. फायनान्शियल कट्स अँड जॉब लॉसेस फॉर मेनी. मी कॉर्पोरेट ट्रेनर म्हणून काम करते म्हणून एक जस्ट आयडिया असेल, की किती लोकांचे भारतात जॉब जॉब गेले, नोकऱ्या गेल्या. 13 करोड भारतवासियांचे जॉब्स गेले, नोकऱ्या गेल्या. ह्याशिवाय अनेकांना अर्ध पेमेंट मिळालं. मागल्या वर्षी काय, यावर्षी सुद्धा. लॅक ऑफ रिक्रिएशनल अपॉर्च्युनिटीज अँड मोनोटोनी. आज सगळ्या गोष्टींकरता आपण लॅपटॉपकडे वळतो, टीव्हीकडे वळतो, स्क्रीनकडे वळतो. कारण अजून काही करता येण्यासारखं नाहीये. व्हर्चुअल फटीग. आपल्यापैकी कित्येक लोक आय-टीमध्ये काम करणारे आहेत आणि त्यांना याची अतिशय नीट जाणीव असेल, की सतत फ्रंट कॅमेरा ऑन राहतो, ड्रॉप कॉल्स राहतात. प्रत्येक काम आपण इथे बसून करतो. तर एक स्क्रीनचा फटीग येतो, ज्याने झोप चांगली लागत नाही आणि खूप अलर्टनेस येतो. त्याला व्हर्चुअल फटीग म्हणतात. या सगळ्यावर जे एक वरकाण गोष्ट आहे, ती काय आहे? अनसर्टनिटी, अनिश्चितता. आत्ता जरी आपल्याला कोणी सांगितलं, की 6 महिन्यानंतर हे वादळ थांबणार बरं, तर आपण बऱ्यापैकी निश्चिंत होऊ शकू. पण आज अशी कुठलीही हमी आपल्याजवळ नाही. आणि त्या एपिडेमिकच्या सोबत एक गोष्ट वाढते आहे, त्याच्या बरोबरीने वाढते. तिचं नाव आहे इन्फोडेमिक, ज्याला आम्ही सायकियाट्रिक म्हणतो. प्रचंड माहितीचा प्रवाह येतोय अनेक माध्यमातनं. खरा, खोटा, त्याची शहानिशा याबद्दल काहीही आपल्याला माहित नसतं. त्यांनी सुद्धा प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण होतं. हे सगळं मागल्या वर्षी होतं, जे यावर्षी सुद्धा आहे. पण यावर्षी अजून कशाची भर पडली? फिअर ऑफ लुझिंग लव्ड वन्स. जेव्हा आपण ऐकतो की कोणीतरी गेलं, आपल्यालाही प्रचंड भीती वाटते, की असं माझ्या बाबतीत, माझ्या आप्तांच्या बाबतीत घडायला नको. आणि आता ज्या डेथ्स घडल्या, जे लोक गेले त्याला आम्ही बॅड डेथ्स म्हणतो. बॅड डेथ काय? एक गुड डेथ हा कन्सेप्ट जो ऑन्कोसायकॅट्रीत असतो कॅन्सरमध्ये, की डिव्हॉइड ऑफ पेन, तुम्हाला काही दुखणं नको, आजूबाजूला तुमच्या नातेवाईक आहेत, माहित आहे की तुम्ही मरणार आहात बरेच अगोदरपासून आणि तुम्हाला जास्त त्रास नाही. ही झाली गुड डेथची संकल्पना. आता जी होते ती बॅड डेथ आहे. क्षणात माणसं ऍडमिट होतात, क्षणात ते काही दिवसात परत येत नाही, त्यांच्यासोबत कोणीही नातेवाईक नसतं, त्यांना सुद्धा विचार करायला फुरसत मिळत नाही. तर ही बॅड डेथ असते.
आणि ह्या सगळ्या ह्याच्यात मला असं आठवतं ना, एक समर्थांच्या ओळी होत्या. मनी मानसी व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊनही जाते. कोविडच्या बाबतीत ते खरंच घडतंय, की आता तर बोललो होतो आपण 4 दिवसांपूर्वी, 5 दिवसांपूर्वी, तेव्हा तर असं काही नव्हतं. किंवा मला आठवतं माझ्या आईला सिव्हिअर कोविड झाला. तिच्यासोबत जे कोणी ॲडमिट होत होतं, बिलकुल त्यांची परिस्थिती छान होती. आम्ही अपेक्षाही नव्हती केली आणि सडनली आम्हाला कळलं, की ते गेले. तर हे हे जे बॅड डेथ होतं आणि यानंतर ग्रीफमधनं, दुखवट्यातनं बाहेर पडणं, हे सुद्धा तेवढं सोपं नाही कोविड काळात. दुखवट्याची आपल्या भारतीयांमध्ये, आपल्या हिंदू संस्कृतीत एक छान पद्धत होती, की सगळे लोक एकत्र जमायचे किंवा अग्नी जो गेलेला माणूस आहे त्याला सोबत देण्यात यायचा. परत परत ती व्यक्ती गेलेल्या व्यक्तीबद्दल त्यांचे नातेवाईक बोलायचे आणि त्यातून दुखवट्यातनं बाहेर पडायला खूप खूप मदत व्हायची. आज असं झालंय, की गेलेली व्यक्ती अनेकदा बघता सुद्धा येत नाही. कधी-कधी फक्त 2 किंवा 3 लोकांना ते अनुमती देतात. त्यामुळे प्रॉपर क्लोजर ज्याला म्हणतो आपण, की ती गोष्ट संपतच नाही अनेकांकरता. किंवा दुखवट्यामध्ये सुद्धा, की जेव्हा रिच्युअल्स नसतात, कोणी तुम्हाला भेटायला येत नाही, त्या सगळ्या ह्याच्यात ग्रीफमधनं बाहेर पडणं खूप कठीण जातं. फिअर ऑफ कॉन्ट्रॅक्टिंग कोविड अँड इट्स कॉम्प्लिकेशन सेकंड वेव्ह मध्ये प्रचंड झाली. मध्ये एक अशी सुद्धा लाट होती, जेव्हा कोविडची कोणाला विशेष भीतीच होती नव्हती, की हो झाला तो होईल ट्रीटमेंट. पण सेकंड वेव्ह जेव्हा प्रचंड शक्तीनिशी आली, तेव्हा ही भीती परत आली. आणि त्याही पलीकडे काय झालं, गेटिंग बेड अँड अवेलेबिलिटी ऑफ रिसोर्सेस. झाला कोविड तर मला उपचार मिळतील का, वेळेत मिळतील का, हवी ती सगळी ट्रीटमेंट मिळेल का. तर हे सगळं जे काही घडतं आहे, हे खूप चांगलं वातावरण नाही. ह्या सगळ्या गोष्टी कदाचित हाताबाहेर आहेत. मग हातात काय आहे आणि हे सगळं जाणवतं कुठे? तर जाणवण्याचं केंद्र मात्र एकच आहे, की आपण म्हणू जिथे आर्थिक चणचणी जाणवतात, जिथे शारीरिक दुःख जाणवतं, जिथे मानसिक त्रास होतो, जिथे कुठल्याही पद्धतीचा त्रास होतो, ते जाणवण्याचं केंद्र एकच आहे, ते माइंड आहे, मन आहे. आणि म्हणूनच त्याचा विचार आपण फक्त आज करणार आहोत, कारण तेवढंच आपल्या हातात आहे. आता समजून घेऊ फंडामेंटल बेसिस ऑफ फिअर्स अँड अँझायटीज काय आहे? का बरं भीती वाटते आपल्याला एवढी प्रचंड? आता लहान मुलांबद्दल आम्ही बोलत होतो. तुम्हाला माहितीये 6 वर्षाआधी थॅनाटोफोबियाच नसतो. 6 वर्षांपेक्षा छोट्या मुलांना मरणाची भीतीच नसते. त्यांना मरण हा कन्सेप्टच नीट समजत नाही. त्यांना असं वाटतं की अशी गोष्ट आहे की जिथनं माणूस परत येतो. तर ही फंडामेंटल बेसिस ऑफ फिअर, जसं जसं माणूस मोठं होत जातो, तसं तशी अजून भीती वाटते. 20 वर्षामध्ये जेव्हा आपण ज्या स्पीडनी गाडी चालवतो, 40व्या वर्षी त्या स्पीडनी चालवत नाही, 60व्या वर्षी अजून स्पीड आपली कमी होते. तर जसं जसं वय वाढतं, ऊर्जा कमी होते, शक्ती कमी होते, तशी तशी भीती अजून वाढत जाते. मग आता काय घडतं नेमकं? कोरोनाची एवढी भीती का आहे आणि काय करता येईल? तर अँझायटीचा एक फंडामेंटल बेसिस काय आहे, की असं काहीतरी कंट्रोल करायला जा जे तुमच्या शक्ती बाहेर आहे. असं काहीतरी पकडायला जातोय ज्याच्यावर आपला कंट्रोल नाही. मला हार्ट अटॅक यायला नको, कॅन्सर व्हायला नको किंवा कोविड सुद्धा व्हायला नको. त्यापैकी काय हातात आहे? कदाचित नाही खूप काही. हा जेव्हा विचार करतो आणि जी हतबलता येते, त्यांनी अँझायटी खूप वाढते. फिअर ऑफ अननोन अँड अनसर्टन थिंग्स. आज संध्याकाळी मला जो स्वयंपाक करायचा आहे, त्याची माझ्या मनात कुठलीही अँझायटी नाही. कारण मला माहिती आहे हे रोजचं काम आहे, मला जमू शकतं सहज पद्धतीने. पण असा काहीतरी विचार करणं जे माझ्या हातातच नाही, त्यांनी प्रचंड अँझायटी वाढते. फिअर बाय अँड लार्ज. अच्छा, ही अँझायटी खूप वाईट रिस्पॉन्स आहे का? अजिबात नाही. उद्या आपण एखाद्या वाघासमोर गेलो, तर जे काही होईल ते क्षणार्धात होईल. तेव्हा आपण विचार सुद्धा करणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी तीव्र वेगाने घडतील. आपले प्युपिल्स डायलेट होतील, इथली छिद्र, हातापायाला कंप सुटेल, आपण जोरात धावत जाऊ. ते जे म्हणतो ना, सीदंती मम गात्राणि मुखम च परिशुष्यती, जी जी अर्जुनाची अवस्था होती रणांगणावर, त्याला जी प्रचंड भीती वाटली. अँझायटी हा रिस्पॉन्स आहे आणि तो काही अंशी खूप प्रोटेक्टिव्ह आहे. तो जर योग्य ठिकाणी आला तर नक्की रक्षणाकरता मदत आहे त्याची. पण सध्याच्या घडीला काय होतंय, ही जी अनिश्चितता आहे, हे बझर सतत वाजताय, कायमच वाजतंय. आणि ते वाजल्यामुळे काय होतंय, मनात तर खूप चलबिचल होतेच आहे, पण शरीरामध्ये सुद्धा नकोसे बदल घडतायत. बरं, कुठली भीती ही अनैसर्गिक आणि कुठली नैसर्गिक? तर रॅशनल वर्सेस इरॅशनल हा विचार थोडासा जेव्हा आपण करतो, तेव्हा रॅशनल म्हणजे काय? समजा आज माझ्या मुलाला शाळेतनं घरी यायला उशीर झाला. काय काय शक्यता असू शकतात? शाळा उशिरा सुटली, बस उशिरा आली. तिसरी शक्यता काय असू शकते? अरे बापरे, कुणाला काही अपघात तर नसेल झाला, अपहरण तर नसेल झालं. कॅटास्ट्रॉफिक रिॲक्शन, कॅटास्ट्रॉफिक थिंकिंग. सगळ्यात वाईट काय होऊ शकतं हाच विचार करणं. तर ही जी इरॅशनल फिअर आहे,
ही आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवायची आहे. रॅशनल फिअर नक्की आहे, आपल्याला कंटिंजन्सी प्लॅन तयार ठेवायचा आहे, असं झालं तर काय हा नक्की विचार करायचा आहे. पण अँझायटी ज्या टोकाला घेऊन जाते इमोशन्स मधनं, ते आपल्याला कंट्रोल करायचं आहे. मग काय होतं जर हा रेग्युलर फिनॉमिनॉन झाला तर काय होतं? एक आहे जे आपण परफॉर्मन्स सिम्पटम्स म्हणू. यू टेक लॉंगर टाइम टू डू वर्क अँड मेक मोर मिस्टेक. जे आपलं नियमित काम असतं, ऑफिसचं सुद्धा असेल, ते सुद्धा करायला खूप वेळ लागतो, कारण आपलं माइंड कुठेतरी दुसरीकडे ऑक्युपाईड आहे. ऍक्सिडेंट प्रोन आहोत, अपघातास प्रमाण आहोत. म्हणजे काय, खूप मोठे अपघात म्हणायचे आहेत का नाही, कुठेतरी डोकं आपटल्या जाणं, कुठेतरी खुर्चीमध्ये बोट चेंगरल्या जाणं. कारण काय, लक्ष नाही, अबसेंट माइंडेड आहोत. त्यावेळेला चंचल झालेलं आहे मन, छोट्या छोट्या गोष्टी विसरतो. किती पेशंट सांगतात जेव्हा आम्ही बाहेर सुद्धा जात नाहीये सध्याच्या घडीला, पण लहान लहान गोष्टी सुद्धा आमच्या स्मरणात राहत नाही. हे सगळं अँझायटीमुळे होतं. खूप नकारात्मक वाटतं, सतत सतत असं. हा एक कॉमन रिस्पॉन्स आहे. काही झालं की सतत भीती वाटते, सतत नकारात्मक ऊर्जा वाटते. मग फिजिकल सिम्पटम्स काय, शरीरात काय बदल होतात, आपण कसं वागतो, आणि आपल्या वागण्यामध्ये सुद्धा, आपल्या परफॉर्मन्समध्ये आपण कसं ऑफिसमध्ये परफॉर्म करतो, घरी परफॉर्म करतो, त्यात सुद्धा काय बदल घडतात. शॉर्ट टर्म मध्ये काय होतं, ड्राय माउथ, तोंड कोरडं पडणं, हातपाय थंड पडणं, खूप जास्त घाम येणं, पटापट श्वास लागणं, किंवा खूप हृदयाची गती जलद होणं, मसल्स खूप टेन्स होणं, कडक वाटणं, उलटी असं वाटणं, डायरिया, किंवा सतत बाथरूमला जावं लागणं. लॉंग टर्म काय होतं, हे सगळा जो रिस्पॉन्स आहे ऍड्रिनालिन सिक्रिशनचा आहे. एक जे स्ट्रेस हॉर्मोन सिक्रिट होते ते, जसं पुढे जातो कॉर्टिसॉल त्याची जागा घेतो. दोन्हीही, कॉर्टिसॉल सुद्धा आजकाल ऍड्रिनल फटीग हा शब्द खूप कॉमन आहे, तुमच्यापैकी अनेकांनी तो ऐकला असेल. तर तो ऍड्रिनल फटीग या क्रॉनिक स्ट्रेसशी निगडीत आहे. त्यात काय होतं, झोपेचे सिम्पटम्स, झोपेचा त्रास होणं. आज कोविडमध्ये किती लोकांना झोपेचा त्रास होत आहे? नॉर्मली आम्ही म्हणतो 100त 30 लोकांना होत असतो. कोविड पिरियडमध्ये झोप न लागणं, किंवा झोपेत वाईट स्वप्न येणं, किंवा झोप लागल्यावर पटकन ती भंगणं आणि परत न येणं, हा 60 ते 70 लोकांना दर 100 मध्ये त्रास होत आहे. म्हणजे 60 to 70% त्याचं प्रमाण वाढलेलं आहे. कॉन्स्टिपेशन, स्ट्रेसमध्ये पोट स्वच्छ न होणं, अनेक बॉडीमध्ये पेन्स असतात. जेव्हा इंटरनल मेडिसिनचे आमचे कलिग्स आम्हाला पाठवतात की ह्या पेशंटला खूप कुठे कुठे दुखतंय, पण आम्हाला काही सापडतच नाही बा त्याचं कारण, तर त्याला सुद्धा हे कारण असतं. फ्रिक्वेंट कोल्ड्स, तुम्ही खूप टेन्शन घेतलं तर इम्युनिटीवर त्याचा फार वाईट परिणाम होतो, रोगप्रतिकार शक्तीवर. हे सगळं प्रोटीन्सनी बनलेली आपली रोगप्रतिकार शक्ती, जे टी सेल्स आहे, इम्युनोग्लोबिलिन्स आहेत, ते सगळे प्रोटीन्स आहेत. ते हळूहळू तुटायला सुरुवात होतात, म्हणून पटकन कुठलं इन्फेक्शन घेऊ शकतो. खूप थकल्यासारखं वाटणं, कितीही झोप झाली तरी मला आपल्यापैकी कित्येकांना असं वाटतं. फॉर मेजर इलनेसेस, की मोठे मोठे दुखणे, तुम्ही कॅन्सर पासनं हार्ट अटॅक पर्यंत विचार, आणि मी सगळ्याला उत्तर देईन की हो, स्ट्रेस इज वन ऑफ द रिझन. काय हे करतो झूम आहे का? पण मग ते सगळं बंद केलंय ना? म्यूट कराल का स्वतःला प्लीज? म्यूट कराल का स्वतःला प्लीज? हो हो, म्यूट करा. आपण काय करतो अशा वेळेला, खूप जांभया येतात, खूप जोरात बोलतो, खूप फास्ट बोलतो, फिडलिंग, इथे तिथे तिथे चेअरमध्ये एका जागी बसता येत नाही खुर्चीत, नखं खातो, सतत सतत बोटं वाजवतो, इकडे तिकडे अस्वस्थपणे चक्रा मारतो. वाटतं काय तेव्हा? ओव्हर रिॲक्ट करतो, गरज नसताना सुद्धा खूप इमोशनल होतो, उगाच रडायला येतं, डिफेन्स, इरिटेबल वाटतं, खूप चिडचिड वाटते, क्रिटिकल होतो, कारण नसताना कोणाला काही लागेल अशी कमेंट देणं, अशी प्रतिक्रिया देणं, आणि खूप अग्रेसिव्ह होणं, चिडचिड होणं, हे सुद्धा घडतं. महत्वाचा रोग जो आमच्या सायकॅट्रीत येतोय, जो खूप खूप कॉमन आहे सध्याच्या घडीला, त्याला आम्ही म्हणतोय कोरोना फोबिया. एक प्रचंड भीती की मला कोविड व्हायला नको. कधी म्हणतो आपण याला कोरोना फोबिया? तेव्हा आपली भीती प्रचंड प्रपोर्शन मध्ये आहे ऍक्च्युअल डेंजरच्या. कुठे बाहेरही जात नाही आपण तरी आपल्याला खूप भीती वाटते की मला कोविड होईल. खूप इंटेन्स आणि पर्सिस्टंट आहे. आजूबाजूच्यांना झाला 2-3 दिवस वाटणं अतिशय स्वाभाविक आहे. आठवडे किंवा महिने जेव्हा ही भीती राहते तेव्हा ते कोरोना फोबियाचं लक्षण असू शकतं. कोरोना व्हायरस बद्दल कठीण वाटतं, सतत सतत तेवढाच विचार येतो, दुसरा काही विचारच येत नाही डोक्यात. माझं काम आहे, मुलांकडे लक्ष देणं होत नाही, बाकी कुठेच नाही काही. ऍक्टिव्हली सिच्युएशन्स इवन इफ वी आर सेफ, कोणीच नाहीये लिफ्टमध्ये, मी व्यवस्थित मास्क घालून आहे डबल, तरी पण मला जायची इच्छा नाही. स्पेंडिंग अ लॉट ऑफ टाइम मॉनिटरिंग युअर बॉडी अँड सायन्स अँड सिम्पटम्स. कितीतरी पेशंट येऊन म्हणतात मला श्वासच घेता येत नाही, किंवा मी पल्सवर SpO2 पाहिलं, अरे अचानक मला ना 92 दिसलं.
जेव्हा जेव्हा आपण लावतो तेव्हा 92, 93 दिसणं बिलकुल स्वाभाविक आहे. एका मिनिटामध्ये जे रिडिंग येतं 2 मिनिटात ते महत्वाचं आहे. तर सतत तेवढाच विचार करणं, स्वतःला विचार करत बसणं आणि क्लिनिंग, वॉशिंग, डिकंटॅमिनेटिंग. कितीतरी माझ्या ओळखीचे पेशंट आहेत जे घर सुद्धा सॅनिटायझरनी स्वच्छ करतात. तुमच्याही पाहण्यात काही असू शकतात किंवा कोणी आलं गेलं नाही तरी डोअरचे नॉब्स जे आहेत ते सतत 2-2, 3-3 तासांनी स्वच्छ करत बसायचे. यातले 2 किंवा अधिक सिम्पटम्स जर 2 आठवड्याच्या वर असतील तर कोरोनाफोबिया कदाचित असू शकतो आणि सायकियाट्रिस्ट निदान करू शकतात. अजून काय घडतंय या सगळ्या प्रकारामध्ये? स्लीप डिस्टर्बन्सेस जे सांगितले की 60 ते 70% लोकांना आहे. अँगर डिसरेग्युलेशन, प्रचंड राग येतो लोकांना. पूर्वी असं होतं की आपण बाहेर जायचो, नियमित व्यायाम करायचो, शॉपिंग करायचो, कोणाला भेटायचो, तर एक ज्या भावना होत्या त्या अशा आत दबून नव्हत्या. त्यांना कुठेतरी एक आउटलेट होतं, त्यांना एक बाहेर निघण्याचं साधन होतं. आज सध्याच्या घडीला सगळं चोंदलेलं आहे. त्यामुळे खूप राग, प्रचंड राग येणं, खूप व्हायलन्स होणं, की खूप खूप मारहाणीचं प्रमाण मध्ये डोमेस्टिक व्हायलन्सचं खूप जास्त वाढलं होतं. डिप्रेशनचं प्रमाण जवळपास तिप्पट झालेलं आहे, की कशात इंटरेस्ट न वाटणं, भविष्याबद्दल खूप असुरक्षित वाटणं किंवा आयुष्यात काही ठेवलंच नाही असं वाटणं, हे तिप्पट लोकांना होतं. डिप्रेशन कधी म्हणतो? 1 किंवा 2 दिवस वाटलं तर त्याला आम्ही डिप्रेशन म्हणत नाही. 2 आठवडे जर पर्सिस्टंट असेल, की कशात इंटरेस्ट न वाटणं, चांगली झोप न येणं, चांगली भूक न लागणं आणि सतत उदास वाटणं, तर डिप्रेशन असू शकतं. ऑल फॉर्म अँझायटी डिसऑर्डर्स, जनरलाइज्ड अँझायटी, सतत अस्वस्थ वाटणं, हृदयाची गती जलद होणं, ओसीडी, कायम हात धुवावेसे वाटणं, एकच विचार डोक्यात फिरणं, पॅनिक डिसऑर्डर किंवा पॅनिक अटॅक, प्रचंड भीती वाटणं, इतकं की मला हार्ट अटॅक आलाय का? तर हे सगळे अँझायटी डिसऑर्डर सध्या खूप वाढले. ॲडिक्शन्स, इन्क्लुडिंग मोबाईल ॲडिक्शन्स टीनेजर्समध्ये आणि अनेकांमध्ये कुठलीही रिक्रिएशन आज स्वतःचं मनोरंजन करायला काही साधन नाही एक कम्प्युटर सोडून, तर अनेक ॲडिक्शन्सचं प्रमाण सुद्धा वाढलंय. आणि त्याही पलीकडे ज्याची काळजी वाटते, ज्याला म्हणू एक्स्ट्रीम रिॲक्शन्स. माझ्या मणिपालमधल्या एका कलिगला जेव्हा कोविड डिटेक्ट झाला, त्याची आई लिटरली हिस्टेरिकल वागायला लागली, की इथून तिथून धावणं, प्रचंड ओरडणं. कारण एक डेथ सेंटेन्स असल्यासारखा जे मनात कुठेतरी जातंय, तर हिस्टेरिकल अटॅक्स, सायकोसिसचे अटॅक्स ते सुद्धा खूप वाढले. आणि एक आहे की प्रचंड हृदयाच्या गतीमध्ये बदल. आज कोविडनी जेवढे लोक गेले, कदाचित त्याच्या अर्धे लोक हार्ट अटॅकनी सुद्धा गेले किंवा प्रचंड हृदयातल्या गतीच्या बदलांनी, ब्लड प्रेशर मधल्या चेंजेसने सुद्धा गेले. या बाबतीत मला एक H1N1चा जेव्हा पॅन्डेमिक होता, इन्फ्लुएन्झाचा, स्वाईन फ्लूचा, तेव्हा एक ना जोक सर्क्युलेट होत होता. तो मला आठवतो की जेव्हा H1N1 सगळं आटपून देवाकडे जातो, तर देव त्याला म्हणतो, मी तर तुला 5,000 लोकांना मारायची अनुमती दिली होती, तू काय काम केलंयस? 15,000 लोक गेले ना H1N1नी. तो म्हणतो, परमेश्वरा, मी 5,000 लोकांचाच जीव घेतलाय, उरलेले 10,000 त्यांच्या भीतीने गेले. आणि हेच कोविड करता सुद्धा लागू आहे. मी म्हणणार नाही कोॲग्युलेशन इश्यूज होत नाहीयेत कोविड नंतर, पण तितकंच खरं आहे की इतर सुद्धा इश्यूज इन्क्लुडिंग सायटोकाईन स्टॉर्म आपण बघू त्याबद्दल, त्याचा सुद्धा संबंध कुठेतरी मानसिक तणावाशी आहे काही अंशी. तर ते आपण तणाव नियंत्रणात ठेवू शकतो. मग काय करायचं? समजा असं घडत आहे, हे सगळे फिअर्स अँड अँझायटीज आहेत, मग आपण काय करू शकतो या बाबतीत? तर एक भीतीचे 2 अर्थ निघू शकतात. फॉरगेट एव्हरीथिंग अँड रन, तो तर सध्या पर्यायच नाही आपल्याकडे. और फेस एव्हरीथिंग अँड राईट्स, की सगळ्याला आपण सामोरं जाऊ आणि ह्याच्या वर निघू. मला आठवतं एक अलेक्झांडर जो होता त्याची एक कथा आहे जी खूप प्रसिद्ध आहे, की तो एका देशावर आक्रमण करायला जातो आणि जेव्हा तो आक्रमण करायला जातो तेव्हा त्याच्या लक्षात येतं आक्रमण केल्यावर ते शिपमधनं जातात आणि त्यांच्या लक्षात येतं की प्रचंड आर्मी आहे तिकडे, दुसऱ्या साईडला सैन्यदल हे खूपच आहे, चौपट आहे. तो काय उत्तर देतो समोरच्याला? त्या ज्या शिप्स आहेत, जहाज आहेत, ते जाळून टाका, म्हणजे परतीचा मार्ग आपल्याला राहणारच नाही आणि आपण फाईट करू. आज कदाचित आपल्या बाबतीतही असं आहे की आपला जो पर्याय नाहीये सध्या, याला सगळ्याला फेस करायचंच आहे. धावणं ह्यापासून दूर हा पर्याय नाही. पण एक सुंदर मेसेज जो वाचनात आला आणि जो तुम्ही सुद्धा ऐकला असेल, पण इथे खूप समर्पक मला वाटतोय म्हणून मी सांगते, की जेव्हा महाभारताचं युद्ध सुरू असतं तेव्हा गुरुद्रोण मारले जातात आणि द्रोणाचार्य कसे मरतात, तर ते अर्धवट सत्याने मरतात. ते ऐकल्यावर अश्वत्थामा खूप संतापतो, त्याला खूप राग येतो. तो काय करतो की समोर जे सैन्यदल असतं पांडवांचं, त्याच्यावर नारायणास्त्राचे मंत्र पुटपुटून नारायणास्त्र सोडतो. पांडवांसमोर तर स्वतः नारायण आहेत त्यांच्या सैन्यदलात, पण ते थोडी अस्त्र उचलणार आहेत. पण ते अतिशय उत्तम सल्ला कृष्ण त्यांना देतो.
तो काय म्हणतो, तुम्ही हातातले सगळं आपलं जे काही हातात आयुध आहेत ते सगळे फेका, जमिनीवर पडा, हात जोडलेले असू द्या, युद्धाची कामना सुद्धा मनात आणू नका. हे जर तुम्ही कराल तर नारायणास्त्र तुम्हाला काहीही करणार नाही. खरंच आकाशात गदा येतात, धनुष्य येतात, प्रचंड कल्लोळ माजतो. जसा त्याचा वेळ संपतो नारायणास्त्राचा, तसं ते निघून जातं. काही तास गोंधळ घालून आणि पांडवांची पूर्ण सैन्य, पूर्ण आर्मी वाचते. काय शिकण्यासारखं आहे? हे सुद्धा युद्ध आहे, बायोवार ज्याला आपण म्हणू. दुसरं काय आहे की जे 1-1.5 वर्ष सुरू आहे. पण प्रश्न असा आहे की प्रत्येक युद्ध काही वार आणि प्रतिवार करून आपण जिंकणार नाही आहोत. हॉस्पिटल्स आहेत कशा करता आहेत, आम्ही लोक आहोत कशा करता आहोत, की झालं तर ट्रीटमेंट द्यायला. पण प्रिव्हेन्शन हे कुठलाही डॉक्टर करू शकत नाही, ते आपल्या हातात आहे. सध्याच्या घडीला काय हातात आहे, की इथे वार प्रतिवार ही अपेक्षाच नाही. आपण घरात बसणार आहोत, शांत बसणार आहोत. कधीतरी परिस्थिती नक्की नियंत्रणात येणार आहे. जे मी पुढेही बोलते, की असं काहीच नसणार आहे, की जे संपणार नाही, हे सुद्धा संपणार आहे. पण तोपर्यंत काय करायचंय, तर हे युद्ध आपल्याला संयमाने जिंकायचंय, शांत राहून जिंकायचंय. मग काय करायचं या भीतींबद्दल? एक महत्वाची गोष्ट आहे ज्याला आपण इन्फॉर्मेशन डाएट म्हणतो, तो बदलायचा आहे. काय ऐकतो आपण आज, की मला खूप लहानपणी आठवतं, की तेव्हा एवढे ना सगळे चॅनल्स नव्हते. आणि काय होतं, दूरदर्शनवर एक अतिशय निर्विकार चेहऱ्याने बाई किंवा माणूस कोणीतरी यायचं. एक 20 मिनिटात सकाळ संध्याकाळ बातम्या द्यायच्या आणि संपायचं. तर काय व्हायचं, त्याचा एवढा परिणाम व्हायचा नाही मनावर. आज काय होतं, की दिवसभर कोणीतरी कुठलंही तुम्ही न्यूज चॅनल ऑन करा, रडणारे नातेवाईक दिसतील, की ऑक्सिजन कसं नाही, किंवा काहीतरी खूप अनुचित घडलेलं. किती ठिकाणी असं दिसतं, की हो कोणीतरी यातनं जिंकलेलं आहे किंवा कुठल्या ऑर्गनायझेशन्स आहेत ज्या मदत करतायत, ह्याबद्दल काहीही दिसत नाही. तर एक महत्वाचा बदल जो आहे, न्यूज आणि व्ह्यूज मधला फरक समजून घेणं. एक बातमी असू शकते आणि एक दृष्टिकोन असू शकतो. दृष्टिकोन हा अनेक अनेक प्रकारे वेगळा वेगळा असू शकतो. एक डॉक्टरांची सुद्धा एक ऑथेंटिसिटी ही न्यूज पुरती आहे. बाकीचे जे व्ह्यूज असू शकतात, की हो हे लीडरला असं वाटू शकतं, एका व्ह्युअरला असं वाटू शकतं, व्हिक्टिमला हे असं वाटू शकतं, रोग्याला किंवा त्याच्या नातेवाईकाला. हा फरक आपल्याला समजला पाहिजे. यातली बातमी काय, 2 ओळींची तेवढीच फक्त घ्यायची आहे. तर आपला इन्फॉर्मेशन डाएट हा बदलायचा आहे. मग मीडियामध्ये हे सगळं आपल्याला का का दाखवतात? उद्या तेच दाखवण्यात येईल जे विकल्या जातंय. आयबॉल्स जे ग्रॅब करत आहे, की डोळे जे आकर्षित करतायत, त्याच गोष्टी उद्या जे जे विकल्या जातं तेच ते दाखवतील. उद्या ह्या स्टोरीजना कदाचित मार्केट नाहीये आणि व्हिक्टिमच्या स्टोरीजना, निगेटिव्ह इमोशन्सला खूप जास्त मार्केट आहे. पण आपल्या हातात काय आहे, की हा डाएट आपला बदलायचा आहे इन्फॉर्मेशनचा. आणि हे समजून घ्यायचंय, की न्यूज आणि व्ह्यूज मधला फरक आहे. आपणही फक्त 20 मिनिटं महत्त्वाच्या बातम्या ऐकू शकतो. गरज नसताना सोशल मीडिया बंद करू शकतो. गेटिंग फॅक्ट्स क्लिअर फ्रॉम ऑथॉरिटीज. एवढंही करून जर खूप शंका वाटते, गेल्या 15 दिवसात जवळपास मी 100 मेसेजेसना उत्तर दिल्या म्युकरमायकोसिस करता. खरंच काय आहे? माझ्या नॉलेजनुसार जे काही वैद्यकीय आहे ते मी सांगितलं. कदाचित काही कमी पडलं, मी अजूनही ENT वाल्यांना विचारलं. तर तुमच्या फॅक्ट्स या ऑथॉरिटीजकडनं क्लिअर करून घ्या. कारण जी बातमी येते ती खूप अर्धवट असते. कित्येक दिवस झाले मी कालही बोलताना सांगत होते, की एका छोट्या बाळाचा फोटो येतोय, की त्याला म्युकरमायकोसिस झालाय. हृदयद्रावक गोष्ट आहे. जो कोणी वाचतं त्याला वाटतं, अरे रे, हळहळतोय. पण ह्या पलीकडे काही त्या बाळाला काही होते का रोग? त्याला काही औषध सुरू होतं का? हे सगळं कुठल्या परिस्थितीत झालं याची काहीच माहिती नाही आपल्याला. तर ह्या सगळ्या फॅक्ट्स आपल्याला ऑथॉरिटीजकडनं क्लिअर केल्या पाहिजेत. प्रॉब्लेम व्हर्सेस सोल्युशन हे कुठेतरी एक समजून घेण्यासारखं आहे. काही दिवस आधी जे मी सांगितलं, की माझ्या आईलाही चांगलाच कोविड झाला. एक माझी सुद्धा एक 10 वर्षापूर्वीची मी स्वतःला जेव्हा आठवते, तर प्रचंड यात गुरफटून गेली असती आणि सगळ्यात टोकाचाच विचार केला असता. ह्या वेळेला मात्र एक जरूर झालं, की प्रॉब्लेमवर फोकस नाही केला. आहे हे असं आहे. एक्सेप्ट जर केलं तर सोपं होतं. सोल्युशन्सवर जरूर केला, की आता RT-PCR कुठून करता येईल? 4 दिवस झाले ती नागपुरात अवेलेबल नाही. ॲडमिशन कुठे होऊ शकते? त्याच्यानंतर डब्यांचं काय करता येईल? किंवा रेमडेसिवीर तिला मिळतंय का? प्रॉब्लेमची फ्रिक्वेन्सी वेगळी आहे. प्रॉब्लेम किती मोठा आहे यावर आपल्याला डिस्कस करायचं नाही. त्याला छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये विभागायचं आहे. आपल्या हातात काय आहे ते जरूर सुरू करायचं आहे. त्यांनी आपलं माइंड सुद्धा एंगेज राहतं. दुसरी महत्वाची गोष्ट, फॅक्टर्स अंडर कंट्रोल, बियॉन्ड कंट्रोल. एक जे छोटंसं बाजूला चित्र आहे, ते काय दाखवतंय? अरे बापरे, पाऊस पडतोय, मला बिलकुल आवडत नाही पाऊस. माझी इच्छा होती आज पाऊस नको पडायला. जेव्हाही मला ऊन हवं असतं, पाऊस का बरं पडतो गं? आणि दुसऱ्या चित्रात दुसऱ्या व्यक्तीचं काय आहे पॉइंट ऑफ व्ह्यू? पाऊस पडतोय, हो पडतोय. जेवढ्या लवकर आपण ही अनिश्चितता, हे हे युद्ध ऍक्सेप्ट करू, तेवढ्या लवकर गोष्टी सरळ होतात. यात काय समजून घ्यायच्या? माझ्या आवाक्यात काय घटक आहेत आणि आवाक्याबाहेर काय?
हे समजून घेण्यासारखं आहे. घरात बसणं, मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंग नक्की माझ्या हातात आहे. याही उपर कोविड झाला, ते माझ्या हातात असू शकत नाही. अंडर कंट्रोल जर काही असेल, प्लीज आपण काहीतरी करू. बियॉन्ड कंट्रोल असेल, तर एक सतत मी जे वाक्य वापरते, इफ समथिंग इज बियॉन्ड युअर कंट्रोल, इट डिझर्व्स फ्रीडम फ्रॉम युअर माइंड ऑल्सो. नाही ना हातात, मग त्याचा विचार करून काहीच मिळत नाही. ह्याबद्दल का बोलतोय आपण? कारण असं आहे की पेशंट म्हणा, पेशंटचे नातेवाईक ज्यांना कोविड झालाय नाही, प्रचंड विचार करतात खूप पुढचा. असं झालं तर कसं, मग डॉक्टर तुम्ही मदत कराल का? अहो पण बेडच मिळाला नाही तर कसं होईल? बेड मिळाला तर रेमडेसिवीर मिळेल का? आता तर आम्ही ऐकतोय की ते सुद्धा मिळत नाही. हा सगळा खूप पुढचा विचार झालाय. आणि पहिली गोष्ट, जर अशी काही घटना घडली, आपल्याला ऑप्शन दिला जात नाही. जेव्हा एखादी गोष्ट आयुष्यात घडते, तुम्हाला सामोरं जायचंय की नाही, तेव्हा विचार करू ना. आत्ताच्या घडीला कंटिंजन्सी प्लॅन जरूर तयार असावा, त्याबद्दल आपण बोलू. आणि कोणीतरी हेही म्हणेल, इतकं सोपं आहे का ते अव्हॉइड करणं? आपल्या हातात आहे का हे सगळा पुढचा विचार थांबवणं? कदाचित इतकं सोपं नाही. तर थॉट स्टॉपिंग मेथड्स असतात. म्हणजे काय, मन इकडे तिकडे धावायला लागलं की मनाला अलाव केलं तर ते कुठेही घेऊन जाईल आपल्याला, इथून तिथे, क्षणात इथे, क्षणात तिथे. तर काय करू शकतो की विचार थांबवण्याच्या काही पद्धती आहेत. एक खूप प्रभावी पद्धत आहे, इथे एक छोटंसं रबर बँड बांधून ठेवायचं दिवसभर. जेव्हाही तुमचं तुमचं मन इकडे तिकडे घेऊन जाईल, अशा कुठल्या दिशेला घेऊन जाईल ज्याच्यावर तुमचा काही कंट्रोल नाही आणि जे चांगल्या दिशेत जात नाही, ओढायचं पीठ मागे रबर, फटका बसेल इथे, तो मेंदूत जाऊन लिंक होईल, हळूहळू त्या विचारांचं येणं कमी होईल. याच्याशिवाय अजून कुठली पद्धत असू शकते? विचार करायचा की एक पोलिसमॅन आहे जो मला दंडा मारतोय. अनेक जे जॉब मधले लोक आहेत ते म्हणतात आम्ही रबर नाही वापरू शकत. हा विचार करतात की इथे जोरात काहीतरी बसतंय. जेही पेन उत्पन्न करतं, जेही दुखणं उत्पन्न करतं शरीरात, त्या विचारापासून मेंदू दूर जातो. तर ही असोसिएशन मेथड आणि खूप खूप प्रभावी पद्धत आहे जी आपण वापरू शकतो. दुसरं महत्वाचं, बर्डन व्हर्सेस डिसिजन. मला नाही करायचंय पण मला करावं लागतंय. कालच माझ्या एका डॉक्टर मैत्रिणीने सांगितलं, या कोविडनी माझी पूर्ण आयडेंटिटी संपवली आहे. काही म्हणून उरलेलं नाही. मला घरात बसण्याची इच्छा नाही. जेव्हा मी म्हणते की मला नाही करायचं पण मला करावं लागतंय, 2 नकारात्मक भावना आल्या तिथे. नाही करायचं पण करावं लागतंय. जो माइंडसेट आपल्या अजून निगेटिव्ह करतोय. आपण आपल्याच पाथमध्ये अडथळे टाकतोय जो पुढे जायचा आहे. एक साधी गोष्ट करू शकतो. स्वतःला हे म्हणायचं, मी हे करते कारण माझ्या आयुष्याकरता हे चांगलं आहे. मी हे चूज करते, हे माझ्यावर कोणी लादलेलं नाही. आपण जेव्हा म्हणतो की हे माझं डिसिजन आहे, हा माझा चॉईस आहे, हा माझा निर्णय आहे, तेव्हा बर्डन निघून जातं. आज आपल्या प्रत्येकाला शरीरामध्ये काही ना काही दुखणी आहेत. फॅमिलीमध्ये, आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा काही अडचणी आहेत. असं कधी वाटतं का की हे शरीर सोडून दुसरीकडे जावं किंवा ही फॅमिली नको बाबा मला, दुसरी चालेल? अजिबात नाही. का वाटत नाही? कारण ते आपले आहेत. ते आपलं डिसिजन आहे. आपण त्यांना सर्वस्वी आपलं मानलंय. हे आयसोलेशन, हा त्रास सध्याच्या घडीला ही आपली गरज आहे. ह्याच्यात रेझिस्टन्स टाकून आपल्याला त्रास होऊ शकतो. जितक्या लवकर ऍक्सेप्टन्स येईल, जितक्या लवकर आपण हे ठरवू हा माझा निर्णय आहे, तितक्या लवकर त्याचा त्रास नक्की कमी होऊ शकतो. साधे कोपिंग मेकॅनिझम्स जे आपण सगळे करू शकतो. हॅव अ पॉझिटिव्ह पर्सन ॲज व्हेंट बडी. एक सकारात्मक, तुमच्यापेक्षा सकारात्मकतेत पुढे असणारा व्यक्ती तुमची व्हेंट बडी असावं, ज्याला फोन करून अधूनमधून काहीही बोलता येऊ शकतं. असं म्हणतात की आपण टिशीनंतर नवीन मित्रमैत्रिणी बनवत नाहीत. जुन्या मित्रमैत्रिणींना नक्की फोन करू शकता. ज्यांच्यासोबत बोलून छान वाटतं, तुम्हाला काही सकारात्मक वाटतं, त्यांच्याशी बोलायचं आहे. रीड अँड सर्क्युलेट स्टोरीज ऑफ कोरोना वॅरियर्स सक्सेस. आपण काही बदल करू शकतो लोकांच्या इन्फॉर्मेशन डाएटमध्ये सुद्धा. कधी खूप छान वाटलं कोणी यातनं कसं बाहेर निघालं. कुठल्या एनजीओज आहेत ज्या आपल्याला मदत करतात ते सुद्धा सांगू शकतो. माइंडफुलनेस मेडिटेशन हा काय प्रकार असतो की जर कुठेतरी माइंड खूप भरकटलं आपलं, तर त्याला जागेवर आणण्याकरता एक छोटीशी पद्धत आहे. हा काय आहे? मोबाईल आहे. किती असेल याचं डायमेन्शन? एक 20 सेंटीमीटर असेल बाय 6 सेंटीमीटर. 2 कॅमेराचे बटणं आहेत ह्याला इकडे आणि काळा आणि निळा असा ह्याचा रंग आहे. काय लिहिलंय याच्यावर? 48 MP कॅमेरा. जेव्हा मी हे वाचत होती तेव्हा काय करत होती? माझं संपूर्ण लक्ष फक्त या एका गोष्टीवर होतं. तर माइंडफुलनेस करण्याचं छोटंसं काम आपण करू शकतो. दर 2 तासांनी एखादा ऑब्जेक्ट पकडू शकतो, एखादी गोष्ट, किंवा खिडक्या उघडून जितक्या गोष्टी जास्त दिसतात तुम्हाला त्या सगळ्या रजिस्टर करायच्या आहेत डोळ्यांनी. काही ऐकू येतंय का ते सुद्धा बघायचंय, कशाचा वास येतोय का ते सुद्धा बघायचंय.
आपण हे जेव्हा जेव्हा करतो मनाला आपण ओढून प्रेझेंटमध्ये आणतो. आणि जेव्हाही हे करतो तेव्हा अनेक भविष्यातल्या घटना, भूतकाळातल्या घटना यांचा आपल्याला विसर पडतो. तर ही खूप प्रभावी पद्धत आहे जी हळूहळू पुढे येते. अल्कोहोल किंवा मेडिसिनल ड्रग खूप सोपा पर्याय असू शकतो टेन्शन्सना, पण त्याचा खूप त्रास होतो त्यामधनं बाहेर पडायला. त्याचा आपल्याला हे चांगलं कोपिंग मेकॅनिझम नाही, म्हणून त्याचा विचार करायचा नाही. बेटर वेज ऑफ कॅथार्सिस. राग सगळ्यांना येतो. कधी कधी प्रत्येकाला असं वाटतं की काय ही परिस्थिती आहे, मी यातनं निघू शकेन का? आठवड्यातनं एकदा तरी कधीही चोंदल्याची भावना येते, त्यावेळेला काय करायचं? तर छान मेथड असतात. कोणावर ओरडण्यापेक्षा अजून 2-3 चांगल्या पद्धती सांगते, त्याचा अवलंब आपण करू शकतो. पेन आणि पेपर घ्यायचं आणि काही लिहू नका, जस्ट स्क्रिबल करा शांत वाटेपर्यंत 2-3 मिनिटं. आपल्या मनाला बरंच शांत वाटतं. एक छोटीशी पिलो घ्यायची, त्याला किक बॉक्सिंग करू शकता जोपर्यंत ती एनर्जी निघून जात नाही. जिन्यावरून खालीवर खालीवर जर केलं 10 वेळा तरी सुद्धा नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. तर हे कॅथार्सिसचे, ही ऊर्जा बाहेर काढण्याचे सोपे चांगले पद्धती आहेत, बेटर वेज आहेत कुणावर चिडण्यापेक्षा किंवा स्वतःवर त्रागा करून घेण्यापेक्षा. अफर्मेशन्स अँड ऑटो सजेशन, ज्याला आपण म्हणतो की स्वतःला काही सल्ले देणं, स्वतःशी स्वसंवाद जो आहे तो चांगला करणं, याला का महत्व असेल? असं म्हणतात, कॉन्शियस माइंड इज अ थिंकर, अनकॉन्शियस इज अ प्रूव्हर. कॉन्शियस म्हणजे तो जागृत मन आहे आपलं, खूप छान मन आहे, त्याला सगळ्या गोष्टी कळतात, सगळ्या एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स होतात, निर्णय तिथून होतात. आज मी बोलते तिथून आहे, तुम्ही ऐकता तिथून आहात. पण त्याच्याही आत एक मन आहे जे सुप्त मन आहे, साधं मन आहे ते, पण अतिशय प्रभावशाली आहे. त्याची सत्ता प्रचंड आहे आणि ती 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 ते कशी वापरतं. जर मी स्वतःला सांगितलं की आय एम गुड फॉर नथिंग, अरे माझं काहीच चांगलं होत नाही, अनकॉन्शियस असे 10 प्रसंग पुढे समोर आणेल जेव्हा तुम्ही ते खरे, अगदी ते खरे ठरतील. तर स्वतःला जे आपण म्हणतो की जे पूर्वीपासून सांगत आले की विचार करावा नेटका, आपल्याला चांगला विचार करायचा आहे, तर स्वतःला जे सजेशन देतो ते खूप चांगले असले पाहिजे. काय सजेशन असू शकेल यात? ते छोटंही हवं आणि ते पॉझिटिव्ह हवं. या सुप्त मनाला फार कॉम्प्लिकेटेड कमांड्स कळत नाही, छोट्या छोट्या. मी रिलॅक्स्ड आहे, मी आनंदी आहे, हे जे काही आहे त्यातनं मी बाहेर पडणार आहे, मी खूप खुश आहे, म्हणत राहा. किती वेळा? 40 वेळा, 50 वेळा, अजूनही जास्त वेळा. जेव्हा आपण कुठल्या चिंतेत असतो तेव्हा 400 ते 500 वेळा त्याचा विचार करतो. मग 40 ते 50 वेळा आपण सहज म्हणू शकतो स्वतःला. जेव्हाही असं वाटतं की आपण कुठे नकारात्मक कडे जातो आहोत, स्वतःला एक सांगायचं, छान आहे सगळं, ऑल इज वेल, नीटच होणार आहे. तर हे अफर्मेशन स्वतःला बाहेर पडायला खूप मदत करतात. ही सवयच लावायची. आणि कुठल्या दुखण्यातनं सुद्धा त्याचा खूप उपयोग होतो. जेही कोविडमधनं गेले, होम क्वारंटाईनच्या आतापर्यंत मी 500 पेक्षा जास्त रुग्ण पाहिले आणि त्यांना आम्ही हेच सांगतो की जेव्हा जेव्हा तुम्ही विचार करताय, स्वतःला हेच सांगायचं, मी नीट होतोय, मी नीट होतोय, आणि खरंच तुम्ही होता. चॅलेंज द फिअर अँड कीप कंटिंजन्सी प्लॅन रेडी. याचा अर्थ असा आहे का की बाबा भीती वाटायलाच नको, असं नाही. जर कुठली भीती वाटली तर त्याला चॅलेंज करायचं आहे. काय शक्यता आहे मला कोविड होण्याची? ठीक आहे, इतकी आहे. सिव्हिअर होण्याची किती शक्यता आहे? 20%. त्याच्यामध्ये सुद्धा मॉर्टॅलिटी किती आहे? फक्त 4 ते 5%, जी इतरही रोगांची असू शकते. पण महत्वाचं हे आहे की होप, आशा, हे आपल्याला पुढे न्यायला जरी मदत करत असली तरी कंटिंजन्सी प्लॅन आपल्याला तयार ठेवायचा आहे. कंटिंजन्सी प्लॅन म्हणजे काय? समजा काही घडलं तर आपल्याला 5 नंबर्स ठेवायचे आहेत असे की जे आपल्याला मदत करतील, वेळच्या वेळी धावून येतील. अँब्युलन्सचा नंबर लिहिलेला हवा आणि महत्वाचं म्हणजे आपले फायनान्सेस लिहिलेले हवे. माझ्या परिचित कोणाचं मला 10 वर्षांपूर्वी ज्यांचं निधन झालं होतं त्यांचं आठवतं की ती व्यक्ती व्हेंटिलेटरवर होती आणि अतिशय सुशिक्षित कुटुंब, सगळं घरात मुलगी, आई, सगळ्यांना सगळं माहित होतं, पण फायनान्सेस, घरातली अर्थव्यवस्था फक्त ते हँडल करत होते. जरी बायको कमवत होती, मुलगी कमवत होती तरी. व्हेंटिलेटरवर ते गृहस्थ विचारत होते, तुम्ही कुठून आणताय? ही परिस्थिती खूप चांगली नाही. तर आपल्याला एक जरूर आहे, कुठेतरी मला वाईट वाटलं होतं त्याही वेळेला, तर प्रत्येकाला आपल्याला घरातलं फायनान्सेस माहित हवे, 5 नंबर्स माहित हवे, अँब्युलन्सचा नंबर माहित हवा. अशा परिस्थितीमध्ये आपण काय करणार आहोत हा कंटिंजन्सी प्लॅन नक्की तयार हवा. बरं, हा कंटिंजन्सी प्लॅन तयार असेल तर अँझायटी सुद्धा कमी होते की हो, हे मी सगळं लावलेलं आहे, बरं काही झालं तर पाहून घेऊ की आहे माझ्याजवळ काही प्लॅन तयार. एक ना मी सुंदर सिरियल बघत होते की ज्याच्यात त्यांनी दिलं होतं UPSC प्रिपरेशन करता. तुम्ही कोणी बघितलं असेल तर माहित नाही. त्यात 2 मित्र बोलत असतात. एक जण म्हणतो, तुला जर माहितीये की तू IAS होणार आहेस, तर मग हा दुसरा प्लॅन कशा करताय? प्लॅन बी कशा करताय? जो मी सांगते आहे की झाला कोविड तर काय? तर त्याला विचारतो ठेवला तुझ्या इंजिनिअरिंग करता किंवा दुसऱ्या नोकरी करता. तो म्हणतो प्लॅन बी हा बॅलन्स ठेवण्याकरता आहे, फक्त बॅलन्स ठेवण्याकरता आहे.
आपल्यालाही आपला बॅलन्स अबाधित राहावा, झालं तर मी काय करणार, त्याकरता हा कंटिंजन्सी प्लॅन ठेवायचा आहे. हेल्प अदर्स बट रिमेंबर युअर लिमिटेशन्स अँड रिस्पेक्ट दोज. काय म्हणतोय आपण की मदत करायची आहे. खूप छान वाटतं मदत केल्यानंतर, आपल्याला खूप आनंद मिळतो, निखळ आनंद मिळतो, कुठेतरी पर्पज आहे असं वाटतं आयुष्याला. पण एक कुठेतरी लक्षात ठेवायचंय की तुम्ही आज व्हॉट्सअप उघडा, लोकांचे स्टेटस पहा, फेसबुक उघडा किंवा सोशल मीडिया उघडा, सतत कुठे ना कुठे आक्रोश सुरू होता की ऑक्सिजन पाहिजे, बेड पाहिजे, रेमडेसिवीर पाहिजे. प्लीज शक्य असेल तर मदत करा, पण ती नकारात्मकता स्वतःवर येऊ देऊ नका. समजा शक्य नसेल, त्याकरता कुठेही गिल्टी वाटण्याची गरज नाही, त्याकरता अपराधीपणाची जाणीव सुद्धा नको ना. आपल्याला असं वाटावं की मी कुठे कमी पडतोय. ती मदत कदाचित शक्य नसेल, दुसऱ्या कुठल्या मदतीस आपण जाऊ शकतो. तर एक स्वतःच्या लिमिटेशन समजून घेणं खूप आवश्यक आहे की हो, या माझ्या मर्यादा आहे, किंवा आता ह्या पलीकडे मी आज नाही फोन घेऊ शकणार. मिळते, सगळ्यांना मदत मिळणार आहे, जे तुमच्याच्याने शक्य ते तुम्ही करा, नाही तिथे प्लीज पॉजचं बटन दाबा. स्वतःला रिस्पेक्ट द्या त्या बाबतीत, त्यांनीही आपली अँझायटी खूप कमी होते. हे पर्टिक्युलरली आपल्या सगळ्यांना ट्रू आहे. जे वाक्य मला मनापासून आवडतं आणि जे मी फॉलो करते, की टाइम्स ऑफ क्रायसिस आर नॉट द टाइम्स फॉर परफेक्शन. जेव्हा क्रायसिस घडतं आयुष्यामध्ये, हे इतकं मोठं सामूहिक क्रायसिस, तर परफेक्शनचा नाद आपल्याला सोडायचा आहे अगदी सगळ्याच बाबतींमध्ये. हे आपण लक्षात ठेवलं तर आपल्याला त्याचा कमी त्रास होतो घटनांचा. तर ह्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत, ह्या इन जनरल फॉलो करायच्या आहेत, आणि कोणी गेलं असेल घरात तेव्हा सुद्धा फॉलो करायच्या आहेत. डिव्हिजन ऑफ लेबर खूप आवश्यक आहे. घरातली बाईच सगळं करते असं व्हायला नको, आणि इतरांनी हे समजून घ्यायचंय. मला नक्की माहितीये की पुरुष समजून घेतात, अनेकदा असं होतं की माहितीच नसतं की ही अपेक्षा आहे. तर आपण व्होकल व्हायचं, आपल्यातलं कम्युनिकेशन चांगलं हवं, संवाद छान हवा. माझी ही अपेक्षा आहे, एवढं मी करू शकते, एवढं नाही. लर्न टू से नो. नाही म्हणायला शिकायचंय, जी खूप अवघड गोष्ट आहे. आपल्या सगळ्यांना खूप त्रास होतो त्या गोष्टीचा नाही कोणाला म्हणता येणं, पण ती खूप आवश्यक आहे. जर आपण अशा गोष्टींना हो म्हटलं ज्याचा आपल्याला त्रास होतोय, ते सुद्धा खूप टेन्शनला जन्म देतं, ते सुद्धा अननेसेसरी ओढाताण करतं. तर आपल्याला नाही म्हणणं शिकायचंय. मी टाइम खूप आवश्यक आहे प्रत्येकाला. एक 20 मिनिटं स्वतःसोबत आपल्याला घालवता आली पाहिजे. आपल्या कॉफीचा स्मेल घ्या, कुठेतरी बागेमध्ये जाऊन बसा. एका स्वतःला रिफ्लेक्ट व्हायला, मला आयुष्यात काय हवंय याकरता खूप आवश्यक आहे. आणि काही विचार नाहीही केला तरी एक स्वतःशी असलेलं स्वतःचं नातं अभंग राहतं त्यांनी. स्टॉप बिंग हार्श ऑन युअर सेल्फ. अरे बापरे, 2-3 किलो वजन गेन झालं या सगळ्या वर्षामध्ये. ऑन अँड ॲव्हरेज माझ्या डायटिशियन मैत्रिणीने सांगितलं 8 ते 10 किलो गेन केलंय सगळ्यांनी. अगदी अग्रीड, आपल्याला नक्की कमी करायचंय. पण गोष्ट अशी आहे की हार्श नका होऊ स्वतःवर. 2 ते 3 किलो झालं ना, पॅन्डेमिक सर्व्हाइव्ह करणं ही सुद्धा मोठी गोष्ट आहे. हे आपण करू ना नंतर पुढे. तर हे स्वतःला ताण देणं, स्वतःला क्रिटिसाइज करणं अगदी थांबायचंय. त्याने कुठलाही फायदा होत नाही बरं. गुड इनफ पॅरेंटिंग म्हणजे काय? काल जो पॅरेंटिंगवर टॉक होता त्यात मला हे मनापासून स्ट्रेस करावं असं वाटतंय. यावर्षी मुलाला 2-3 मार्क कमी मिळाले. ठीक आहे, पेन चालवून ठेवून दिलं त्यांनी. माझा मुलगा 3.5 वर्षाचा, त्यांनी घरातल्या सगळ्या भिंती रंगवल्या मधल्या पिरियडमध्ये. ठरवलंच तर आपण खूप चिडचिड करू शकतो, पण जर आपल्या अपेक्षा आपण सध्या कमी केल्या, गुड इनफ पॅरेंटिंग म्हणजे काय? परफेक्ट पॅरेंट असलीच पाहिजे, हे असंच झालं पाहिजे, मुलांनी ऐकलं पाहिजे, मीही चांगली आई असलीच पाहिजे, खूप अपेक्षा नाही. गुड इनफ इज इनफ. खायला प्यायला आपण करतो आहे, मुलांकडे लक्ष देतो आहे, त्यांच्या भावनिक चढ उतारांकडे आपण सोबत आहोत, एकमेकांना सिक्युरिटी देत आहोत, पुरेसं आहे. ही अपेक्षा खूप चुकीची आहे की यावर्षी परफेक्शनच पाहिजे. सोडून देऊ आपण, थोडी लिनियन्सी ठेवू. सेल्फ केअर अँड अप्रिसिएशन, छोट्या छोट्या गोष्टीत स्वतःचं कौतुक करा. आज आपण बाहेर जात नाही, लहान लहान तरी आपण काही अचीव्ह करतोय, छोट्या करता. अल्टिमेटली हे खूप महत्वाचं आहे. मला स्वतःबद्दल काय वाटतं, जेव्हा रुग्ण माझ्याजवळ बसतात आणि सांगतात ना की माझ्या बॉसला माझ्याबद्दल चांगलं वाटत नाही, किंवा माझ्या घरातले माझ्याबद्दल चांगला विचार करत नाही, माझा एकच प्रश्न असतो, तुम्हाला काय वाटतं तुमच्याबद्दल? स्वतःला जर आपल्याबद्दल छान वाटत असेल ना, तर लोकांकडनंही त्याच प्रतिक्रिया आपल्याला देतात. का? कारण लोक काय विचार करतात, हिला जर स्वतःबद्दलच हे वाटतं तर दुसरं काय असणार आहे? तर आपल्याला सेल्फ अप्रिशिएशन आणि सेल्फ लव्ह, इतरांवर जेवढा आपण प्रेम करतो स्वतःलाही त्याची खूप गरज आहे. तर ते आपल्याला द्यायचंय. कनेक्ट विथ युअर सेम एज अँड सेक्स गँग. जसं जसं वय वाढत जातं तसं तसं बायकांशी असलेलं नातं अधिक दृढ होऊ शकतं, पुरुषांचं पुरुषांशी सुद्धा. हे स्टडीज सांगतात, सायकियाट्रिस्ट सांगतात. तर आपल्या एजची, आपल्या सेम सेक्स गँगशी आपल्याला आठवड्यातून एकदा कनेक्ट होता येऊ शकतं फोनवरती. खूप मनसोक्त गप्पा होऊ शकतात. समवयस्क लोकांशी आपण आपल्या प्रॉब्लेम्स, आपले समस्या जास्त पद्धतीने, चांगल्या पद्धतीने मांडू शकतो. एक्झरसाइज अँड टेक फ्रेश एअर किती आवश्यकता आहे? कुठलीही एक्झरसाइज जी तुमचा हार्ट रेट वाढवते, हृदयाची गती फास्ट करते. मग 30 मिनिटं रोज
आठवड्यातनं 5 दिवस, हे WHO रेकमेंडेशन आहे. जॉगिंग, सायकलिंग, वॉकिंग कशा करता? फिजिकल फिटनेस करता तर नक्कीच आवश्यक आहे, पण मेंटल फिटनेस करता एक जी हसरी पोषक द्रव्य आपण ज्याला म्हणतो एन्डॉर्फिन्स, ते मेंदूमध्ये सिक्रेट होतात, जे खूप आनंदी बनवतात आपल्याला. म्हणून एक्सरसाइज 20 मिनिटं तरी करायची आहे फॉर युअर मेंटल फिटनेस, आणि फिजिकल फिटनेस करता टोटल 30 मिनिटं आपण धरतो. 30 मिनिटं शुड बी फाईन. आणि जी अँझायटी असते, नकारात्मक ऊर्जा, ती सगळी बाहेर निघून जाते जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करता. आणि फ्रेश एअर त्याचं महत्व खूप आहे. आपल्याला छान श्वास घेता येतो. अनेक लोकांना ज्या अडचणी होतात, तर सतत दारं खिडक्या बंद करून, अर्थात तुमचे शेजारी पाजारी पॉझिटिव्ह असतात तेव्हा हे नाही करायचंय, पण अन्यथा खूप महत्वाचं आहे. एक जी ताकद असते त्याच्यामध्ये की तुमचे तेव्हा सुद्धा एन्डॉर्फिन्स वाढणं, सिरोटोनिन वाढणं, ते फ्रेश एअरमध्ये, ताज्या ऑक्सिजनमध्ये खूप जास्त पॉवर असते. गिव्ह बेनिफिट ऑफ डाऊट टू एव्हरीवन इन द हाऊस अँड इन द ऑफिस ऑल्सो. यात काय म्हणायचंय महत्वाचं, की आज प्रत्येक जण प्रचंड तणावातनं जातोय. काही लोक आपल्याशी ते शेअर करतात, काही सांगतही नाही. तर जर कोणी मला हा टोन बरोबर नव्हता, किंवा इतका वेळ झाला कोणी रिप्लाय दिला नाही माझ्या मेसेजला, किंवा कितीदा फोन केला 2-3दा, का असं वागावं? प्रत्येकाला आज बेनिफिट ऑफ डाऊट द्यायचा आहे, घरातल्यांना सुद्धा, घराबाहेरच्यांना सुद्धा, की हो असं घडू शकतं. सध्याच्या घडीला खूप त्रास करून घ्यायचा नाही आपल्या डोक्याला, त्यांनी सुद्धा आपला तणाव नियंत्रणात राहतो. आणि सध्याच्या घडीला काय, जर खूप लॉंग टर्म विचार केला, 2 वर्षांनी काय, 3 वर्षांनी काय, कदाचित उत्तर आपल्याजवळ तेवढीशी क्लिअर नाही. आपण काय करू शकतो, एक दिवस जेव्हाही कुठला क्रायसिस असतो, कुठली अँझायटीची स्टेट असते, आपण फक्त 1 डे ॲट अ टाइम फॉलो करतो, आणि तेवढंच करायचंय सध्याच्या घडीला. आजच्या दिवसाकरता आजचा दिवस साजरा करणं, उद्याचं उद्या पाहू. महत्वाचं, हाऊ टू हँडल चिल्ड्रन. कसं आपण विचार करतो आहे लहान मुलांचा, त्यांचा कसा विचार करायचा, हे खूप महत्वाचं आहे. हे वयानुरूप सुद्धा आहे. टीनेजर्स, त्यांना वेगळे प्रश्न आहेत, त्यापेक्षा लहान मुलांना वेगळे प्रश्न आहेत. एक महत्वाचं आहे अंडरस्टँडिंग, की जसं आपल्याला खूप त्रास होतोय आणि त्यांना सुद्धा होतोय. त्यांचं ॲक्नॉलेज देअर फ्रस्ट्रेशन. कधीतरी काहीतरी फेकून मारलं, खूप नका तणावात राहू, किंवा एखादा टीनेजर आहे, एखाद तास दार बंद करून बसला, त्यांचंही फ्रस्ट्रेशन कुठेतरी समजून घ्यायचंय. हे जरूर आहे, आपण मान्य करणं आणि ॲक्नॉलेज करणं यात फरक आहे. मी हे कुठेतरी समजून घेतोय की तुला हा त्रास होतोय, पण ही पद्धत बरोबर नाही बरं. आपण जेव्हा म्हणतो समजून घेतोय, तेव्हा सुद्धा खूप फरक पडतो कुठल्याही वयोगटामध्ये. ब्रिज द गॅप फ्रॉम बोथ साइड्स. लहान मुलांना, पर्टिक्युलरली डॉक्टरांच्या मुलांना हा प्रश्न असतो की कधी जाईल हा, किंवा तुम्हाला काही होणार तर नाही ना डॉक्टर म्हणून, किंवा कोविडचं काय होणार पुढे. हे सगळे जे प्रश्न आहेत, तुम्हाला ज्यांची उत्तरं माहिती आहेत त्यांची उत्तरं द्या, ज्यांची नाही तेव्हा हेही सांगा की हो सध्याच्या घडीला मला माहित नाही, पण एक पक्का आहे, आपण ह्यातनं सोबत बाहेर पडणार आहोत, आपण सोबत फाईट करणार आहोत. टीनेजर्सशी तर तुम्ही काहीही शेअर करू शकता. दे आर रेडी फॉर एनिथिंग. त्यांच्याशी सगळं बोलता येऊ शकतं. इनफॅक्ट बोलावं हीच अपेक्षा आहे. जेव्हा ते घुमे होतात किंवा एकटे बसतात, हे सध्याची खूप कंप्लेंट आहे, तेव्हा हे सांगायला हवं, माझी गरज आहे बरं तुझ्याशी 20 मिनिटं बोलण्याची. मी काहीही बोलीन तुझ्याशी, अगदी हवा पाण्यावर बोलीन किंवा एखाद्या मूवीवर बोलीन, हळूहळू ते बंध परत जुळतात. तर हे खूप महत्वाचं आहे. ऍड्रेस देअर फिअर्स अँड वरीज, कितीही छोटी ती असू द्या. आज कदाचित माझ्या मुलाची ही फिअर असेल, तो 3.5 वर्षाचा आहे, की म्हणजे यावर्षी माझा बर्थडे होणार नाहीये का? हो, खूप मोठी गोष्ट आहे, कारण तो 364 दिवस त्याची वाट बघतोय, तर त्याच्याकरता मोठीच आहे. तर आपल्याला हे सांगायचंय, हो असं असं होईल बघ. जे टीनेजर्स आहेत त्यांच्या अजून काही वरीज असू शकतात, आणि आता मुलांच्या वरीज जे अजूनही कोणी सांगितलं आणि जे मेसेजेसवर येतात, तिसरी कोविडची लाट आम्हाला अटॅक करणार का, आमच्या बाबतीत काही घडणार का, तर याही बाबतीत आपल्याला उत्तरं द्यायची आहेत. स्ट्रॅटेजिक एंगेजमेंट्स काय आहेत, की छोट्या मुलांना काय असू शकतात, की त्यांना लुडो द्यायचा आहे, सापशिडी द्यायची आहे, त्यांना शब्दकोडी द्या, पझल्स द्या. कारण कसं आहे, उद्या त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स वाढणार आहेत त्यांनी. स्क्रीन टाइम जो आहे तो कसा कमी करायचा हा एक वेगळा टॉपिक असू शकतो, पण एक पक्का आहे, 2 वर्षाखालील मुलांना एकदाही स्क्रीन दाखवण्याची गरज नसते. 2 ते 5 वयोगटात फक्त 30-30 मिनिटं 2 सेट्स अलाउड आहेत, आणि त्या पलीकडे आपण काय सांगतोय, डिजिटल हायजीन फॉलो करायचे. झोपेच्या वेळेला झोपताना मोबाईल नको. तो ब्लू लाईटने खूप त्रास होतो, इव्हन आपल्याला सुद्धा होतो. दुसरी गोष्ट अशी, म्हणजे 1 तास आधी मोबाईल बंद, जेवायच्या वेळी मोबाईल नको, होमवर्कच्या वेळी मोबाईल नको. कुठलंही नवीन प्लॅटफॉर्म जेव्हा टीनेजर सुद्धा वापरतात किंवा छोटी मुलं, आई वडिलांच्या संमतीने वापरायचं आहे. तुम्ही अधूनमधून चेक करायचंय तुमचे पिन, तुमचे पासवर्ड की हे बरोबर वापरतायत का. सायबर सेफ्टी त्यांना शिकवायची आहे, की आपला पासवर्ड कसा प्रोटेक्टेड ठेवायचा, कार्डचे डिटेल्स द्यायचे नाही, स्ट्रेंजर्सची मैत्री करू नका, व्हिडिओ शेअर करताना व्यवस्थित विचार करा.
आणि तिसरी गोष्ट जी आहे की हे जर खूप अतिरेक होत असेल, आमच्याशी नक्की संपर्क करू शकतो, आपण सांगू शकतो त्यांना की कसं कमी करता येईल. पण स्क्रीनच्या आम्ही अगेन्स्ट नाही. एवढ्या करता की त्याचा उद्या आपल्याला पॅरेंट आणि चाइल्ड बॉन्ड बनवण्याकरता मदत करायची, ब्रेक करण्याकरता नाही. मॉडरेट यूज आज खूप कुठल्या कुठे कुणाला घेऊन जातोय, काही शिकता येत आहे तुम्हाला, तुमचा स्कूलिंग चालू शकतं. शाय चिल्ड्रनला तो एक मोठा प्लॅटफॉर्म आहे. लोक ब्लॉगिंग करतायत, त्यामुळे त्याच्या विरुद्ध नाही. पण ज्याला आपण म्हणतो एनिथिंग इन मॉडरेशन इज फाईन, एनिथिंग इन एक्सेस इज पॉयझन. तर मर्यादा घालता आल्या पाहिजेत आणि ह्या मर्यादा आपण ठरवू शकतो. मोठ्या लोकांकरता जे टीनेजर्स आहेत त्यांच्याकरता ब्लॉगिंग खूप छान ऑपॉर्च्युनिटी आहे. एकत्र काही करण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्यात त्यांच्यासोबत एक्सरसाइज करू शकता, डान्स करू शकता तुम्ही. कुकिंग त्यांना सांगा करायला, ते आनंदाने करतात. छोट्या मुलांकरता सुद्धा एकत्र करण्यासारख्या पूर्ण कुटुंबाने एकत्र, ज्यात वृद्धांच्या सुद्धा समस्या ऍड्रेस होतात. रोज एक मील हे सगळ्यांनी एकत्र घ्यायलाच हवं, एक जेवण, त्याला पर्याय नाही. आठवड्यातनं एक कृती ही एकत्र असू शकते. सगळ्यांनी प्रार्थनेला एकत्र बसणं किंवा एक मील सगळ्यांनी मिळून कुकिंग करणं, पूर्ण एक व्हर्च्युअल पार्टी ठरवणं दूरदूरच्या लोकांची, ही सुद्धा महिन्यातनं एकदा आपण करू शकतो. आणि वृद्धांना काय किंवा लहान मुलांना काय, एक जे आम्ही नेहमी सांगतोय, अननेसेसरी एक्सपोजर टू इन्फॉर्मेशन टाळा. त्यांनी काही विचारलं त्याची तुम्ही प्रामाणिकपणे उत्तरं द्या. त्यांनाही विचारा की तुम्हाला अजून काही विचारायचं आहे का. पण जी माहिती अनावश्यक आहे ती सांगण्याची खरंच गरज नसते. त्यांनी त्यांचं इमॅजिनेशन खूप वाढतं, जे अनेकदा लिमिटमध्ये असू शकत नाही. एज अप्रोप्रिएट एज्युकेशन, लहान मुलांना व्हायरस आणि चाइल्ड गेम जो मी माझ्या मुलाला शिकवते आहे की बाबा हात कसा धुवायचा. मोठ्या लोकांना की तुम्ही अजून काय करू शकता, मास्क पाहणं किती आवश्यक आहे किंवा हात धुणं. टीनेजर्स तुमच्या एवढंच फॉलो करतील सगळं, त्यात काहीही प्रॉब्लेम नाही. एक मेंटेनिंग पॉझिटिव्हिटी व्हेन यू हॅव कोविड. जर कोविड झालाच तर काय करायचं. मी सगळे कोविड पॉझिटिव्ह रुग्ण कोलंबियाचे बघते आणि त्यात एकच होतं की सुरुवातीला ते मला 10व्या किंवा 14व्या दिवशी पाठवायचे. त्यांना मी आता सांगितलं की मला दुसऱ्या दिवशीच तुम्ही पाठवा. कशा करता की हे लोक आयसोलेशनमध्ये नुसता न्यूज चेक करत बसतात आणि जेव्हाही न्यूज चेक करतात त्यांची अँझायटी खूप वाढते. एक हे स्टॉप चेकिंग युअर व्हायटल्स अँड सॅच्युरेशन बियॉन्ड रेकमेंडेशन. आहे वेळ म्हणून प्रत्येक वेळेला पल्स ऑक्सिमीटर लावणं बिलकुल आवश्यक नाही. 1 किंवा 2चं रिडिंग कधीही चुकू शकतं. 4दा आम्ही सांगतो सुरुवातीच्या दिवसांमध्ये, तेवढंच फक्त करायचं आहे. मेंटेन अ पॉझिटिव्ह सेल्फ डायलॉग, जो सांगितला आहे अफर्मेशन, मी बाहेर पडतो आहे, आय एम ऑल राईट. एक महत्वाचं, प्ले फ्लूट, बासरी वाजवू शकतो, गाणी म्हणू शकतो, इन्फ्लेट बलून्स. हे कशा करता, हेल्पफुल फॉर लंग्स डेफिनेटली, जसं चेस्ट फिजिओथेरपी आहे, हेल्पफुल फॉर युअर अँझायटी ऑल्सो. जेव्हा तुम्ही फ्लूट प्ले करता, गाणी म्हणता किंवा बलून इन्फ्लेट करता, इथले बॅरो रिसेप्टर्सवर काम होतं, तुमची अँझायटी बरीच कमी होते. चॅलेंज युअर फिअर. असं घडलं तर काय, लिहून ठेवा. तो प्रॉब्लेम छोट्या छोट्या याच्यात डिव्हाइड करा. तुमच्या डॉक्टरांना विचारा, आम्ही नक्की सांगू शकतो की काय घडू शकतं. पण 10 दिवसानंतर सहसा समस्या होत नाही. डे 10 नंतर जे प्रॉब्लेम्स येतात ते कोॲग्युलेशनशी रिलेटेड असतात आणि तेही ऍड्रेस करता येतात इफेक्टिव्हली. रिफ्लेक्ट ऑन लाईफ. इतका निवांत वेळ कदाचित परत मिळणार नाहीये, तर एक दोन आठवडे आपण सुद्धा काही रिफ्लेक्ट करू शकतो आयुष्यावर की मला काय लिहायचं होतं. जर्नल लिहू शकतो. माझ्या एका पेशंटनी सुंदर मेमोराबिलिया तयार केला. खूप सारे फोटो एकत्र केले, प्रत्येक फोटो खाली काहीतरी लिहून ठेवलं, त्याला खूप छान वाटलं. आणि व्हेन रिकव्हरिंग, टॉक टू पॉझिटिव्ह फ्रेंड्स. पॉझिटिव्ह म्हणजे कोविड पॉझिटिव्ह मला म्हणणं अपेक्षित नाही. जे पॉझिटिव्ह आहेत, जे सकारात्मक आहेत, त्यांच्याशी बोलणं खूप आवश्यक आहे. इफेक्ट ऑफ पॉझिटिव्हिटी ऑन कोविड रिकव्हरी. मनाचा काय परिणाम शरीरावर. आपण जे म्हणतो आपल्या कशात, योगशास्त्रामध्ये किंवा अध्यात्मात जे 5 कोश सांगितले आहेत, अन्नमय कोश सांगतात, ते प्राणमय कोश सांगतात, मनोमय सांगतात, विज्ञानमय सांगतात आणि आनंदमय सांगतात. तर हा जो सगळ्यात आधीचा कोश आहे अन्नमय, त्याच्यावर खूप परिणाम आहे बरं वरच्या कोशांचा. तर हा पॉझिटिव्हिटी जी मनात आहे ती खालच्या कोशामध्ये कशी येते. एक जे लव्ह हॉर्मोन आहे, ज्याला आपण म्हणतो ऑक्सिटोसिन, खूप मोठा रोल आहे त्याचा सायटोकाईन स्टॉर्म प्रिव्हेंट करण्यामध्ये. एक हक करतोय आपण छोट्याशा मुलाला, त्याला जवळ घेतो आहे, ते ऑक्सिटोसिन सिक्रेट होतं. तुम्ही तुमच्या पार्टनरला सुद्धा जवळ घेताय, ऑक्सिटोसिन सिक्रेट होतं. कुणाबद्दल छान विचार करताय प्रेमाचा, तेव्हा सुद्धा ऑक्सिटोसिन सिक्रेट होतं. तर एक जे आपण म्हणतो ना की सगळ्यांबद्दल छान भावना बाळगा, तर ह्या ऑक्सिटोसिनचा खूप मोठा रोल आहे सायटोकाईन स्टॉर्म प्रिव्हेंशन मध्ये. खूप स्टडीज आहे. बेटर इम्युनिटी विथ लेसर स्ट्रेस, जे सांगितलं, इम्युन फंक्शन मस्त राहतं. बेटर एनके सेल काउंट. आपल्या शरीरात अशा काही सेल्स आहेत जे अटॅक करतात स्कॅव्हेंजर्सवर, तर त्या सेल्स पॉझिटिव्हिटीने खूप इन्फ्लुएन्स होतात. लेसर इन्फ्लमेशन, लेसर सायटोकाईन्स. खूप इन्फ्लमेशन कधी होतं, जेव्हा ॲड्रेनालिन खूप सारं सिक्रेट होत आहे, तुमचे ब्लड व्हेसल्स स्पाझममध्ये जात आहे. तर लेस सायटोकाईन्स, लेस इन्फ्लमेशन, छान रिझल्ट मिळतो. लेस ॲड्रेनालिन, बेटर कंट्रोल ऑफ बीपी.
आणि इफेक्ट ऑफ प्लासेबोज आपण अनेकदा वाचलं की रेमडेसिवीर न मिळता सुद्धा पेशंट ठीक झाले ज्यांना गरज होती. हो, कुठेतरी आहेच ना की त्याचा परिणाम पेशंटच्या मनात हे पक्क होतं की मी बाहेर पडणार आहे. इफेक्ट ऑफ पॉझिटिव्हिटी आपण त्याबद्दल म्हणू शकतो. आणि ओव्हरऑल बेटर आउटकम्स जेव्हा तुमचं मन छान राहतं. एक हे जे कोणी विचारलं होतं म्हणून मला जरूर स्ट्रेस करावं असं वाटतं, जसे 13 करोड लोकांचे जॉब केले, तर हा एक खूप मोठा प्रश्न आहे की कसा हँडल करायचा तो. तर डोंट टेक इट पर्सनली अँड ब्लेम युअर सेल्फ. अनेक लोकांना जे कट करण्यात आलं, डाऊनसायझिंग केलं कंपनीचं, त्यात लोकांचा दोष नव्हता, तेव्हा अर्निंग नव्हतं, तेवढा बिझनेस नव्हता म्हणून कमी करण्यात आलं. तर स्वतःला कुठलीही ब्लेम करू नका. रिथिंक अबाउट करिअर ऑप्शन्स. हे माझ्या 2 पेशंटच्या बाबतीत घडलं बरं. छान परफॉर्म करत होते, सडनली त्यांना काढून टाकलं आणि एक फायनान्समध्ये खूप छान ऍडवायझर झाला आता, अप्रतिम. आणि दुसऱ्याने फूड बिझनेस सुरू केला, छान सुरू आहे दोघांचं, मच मच मोर कमावताय, आनंद पण खूप आहेत सध्याच्या घडीला. राईट युअर अचिव्हमेंट्स ऑन पेपर अँड रीड इट लाऊडली. जर जॉब गेला असेल आणि खूप नकारात्मक वाटत असेल, आपल्या अचिव्हमेंट्स लिहा. अचिव्हमेंट्स म्हणजे काय, फक्त मेरिट येणं किंवा खूप छान मार्क मिळणं असं नाही बरं. अचिव्हमेंट्स या पण आहेत, कुठल्या वाईट परिस्थितीत मी कसा सामोरं गेलो, त्यातनं कसं बाहेर आलो, हे रोज वाचायचं आहे. त्याने खूप सकारात्मकता वाढते. टेक नाईस केअर ऑफ युअर सेल्फ. जे आपण इग्नोर करतो अशा परिस्थितीत, छान झोपीन मी, स्वतःला एक हेड मसाज देईन, चांगलं जेवीन, त्याने खूप परिणाम होतो. अफर्मेशन, दिस जॉब डझंट डिफाईन मी, आय एम मच मोर कॅपेबल अँड आय हॅव मेनी रिसोर्सेस अँड आय विल फाइंड आउट द वे आउट ऑफ दिस. यानी माझं डेफिनेशन नाही, हा जॉब काही माझ्या व्यक्तिमत्वाला पुरून उरणारा नव्हता, मी यातनं नक्की बाहेर पडीन. स्टे अवे फ्रॉम निगेटिव्ह पीपल. अरे असं झालंच का हो, कित्येकांचे जॉब गेले, मिळत नाहीत. नाही, आपल्याला त्यांच्याशी इमोशनल डिस्टन्स ठेवता आलं पाहिजे. रीड बायोग्राफीज. का चरित्र वाचायची आहे, कारण खूप कशा कशातनं लोक गेलेत आणि अनेकांना त्याचा खूप फायदा होतो. जेव्हा आपण ते सतत सतत वाचतो, हे कळतं की लोक ह्यापेक्षाही मोठ्या संकटांमधनं जाऊन त्यातून बाहेर पडलेत, तर आपण पडणार आहोत. हे पक्का आहे, आज ना उद्या जॉब मिळतो. 8 ते 10 महिन्यात मेजॉरिटी सगळ्यांना परत काही ना काही मिळालेलं आहे. पण एक आहे की थोडा वेळ परिस्थिती कठीण असू शकते आणि ह्या पद्धतीने आपण ती नीट ठेवू शकतो. संपवण्याआधी सम क्विक स्ट्रेस बस्टर्स, की जर खूप तणाव आला तर काय करायचंय, बासरी वाजवायची, बलून फुगवायचाय, जे आधी सांगितलं. एक डीप श्वसन घ्यायचंय, 1 2 3 4 श्वास आत घ्या, तो आत ठेवा, 1 2 3 4 ब्रीद आउट करा, 1 2 3 4 काहीच करू नका, हे 10 राऊंड्स. ह्युमर, एक जोक सगळा मूड चेंज करू शकतो आपला. तर अशा लोकांसोबत राहा किंवा इतके छान छान टीव्ही सिरियल्स असतात, एखादा 10-15 मिनिटाचा सीझन तुम्ही बघूच शकता. माइंडफुलनेस मेडिटेशनच्या आधी सांगितलं ते. प्रेयर, प्रेयरने खूप प्रचंड फायदा होतो. काय होतो प्रार्थनेचा फायदा, जेव्हा एखादं छोटं मूल आईच्या मांडीवर झोपतं ना, त्याला हे माहित असतं की माझ्या बाबतीत काही वाईट घडणार नाही, आई सगळं बघून घेईल. तोच विश्वास आपल्याला ईश्वराबाबतीत वाटू शकतो जेव्हा आपण प्रार्थना करतो. आता तुमचा देवावर विश्वास असेल, देवाला करा, नसेल तर आपल्या आत सुद्धा काही आहे, हायर सेल्फ ज्याला म्हणतात, त्याला सुद्धा प्रार्थना करू शकता आणि त्यांनी प्रचंड पॉझिटिव्हिटी येते, आपल्याला खूप छान वाटतं. कारण सरेंडरची भावना असते, समर्पणाची भावना असते. फास्ट वॉक, एक 20 मिनिटाचं, प्रचंड अँझायटी रिलीफ करतो. क्लेंचिंग युअर हँड अँड रिलीजिंग इट, मूठ आवळायची आणि सोडत जायचं, असं 10 वेळा केलं तरी सुद्धा छान वाटतं. डिक्लटरिंग, एखादा कॉर्नर घ्यायचा आहे घराचा, तो स्वच्छ करायचा किंवा फ्रीजचा एखादा कॉर्नर. त्यांनी काय होतं की क्लीनर द हाऊस क्वाइटर द माइंड. जेव्हा जेव्हा आपण नको असलेल्या गोष्टी फेकायला लागतो, एनर्जी क्लिअर होते, आपल्या डोक्यातले सुद्धा नको असलेले विचार निघून जातात. लिस्ट ऑफ द थिंग्स विच मेक यू हॅपी, एक मोठी यादी करायची आहे. हे गाणं ऐकून मला छान वाटतं, चॉकलेट खाऊन मला छान वाटतं, या व्यक्तीशी बोलून छान वाटतं. 2 गोष्टी तरी त्यातल्या करायच्या, नियमाने करायच्या सध्याच्या स्ट्रेसफुल काळात. रिमेंबर गुड टाइम्स, खूप मोठा आराम आहे, छान जुन्या जुन्या गोष्टी आठवायच्या आहेत आणि त्यांनी आनंद मिळतो. काही ओव्हर द काउंटर ड्रग्स, जे 2 आठवडे तुम्ही घेऊ शकता तणावाच्या काळात. व्हिटॅमिन सीच्या टॅबलेट नक्की घेऊ शकतो आपण 2 आठवडे. आणि अश्वगंधा, तर ह्यानी सुद्धा अँझायटी रिलीफमध्ये खूप फायदा आहे. वेन टू प्रोफेशनल हेल्थ, कधी आम्हाला दाखवायला यायचंय. 2 आठवड्याकरता खूप उदास वाटत असेल, लॅक ऑफ फोकस असेल, ओव्हरवेल्मिंग अँझायटी असेल, खूप भीती वाटत असेल, झोप येत नसेल, भूक डिस्टर्ब असेल, खूप इच्छा होत असेल किंवा कुठले ड्रग्स, आणि सतत हेल्पलेस वाटणं, उदास वाटणं, माझ्यासोबत कोणी नाही, भविष्याबद्दल चिंता वाटणं, आयुष्य चांगलं नाही असं वाटणं, हे जर 2 आठवडे असेल तर भेटायचंय. पण जर सुइसाइडल आयडियाज असतील तर मात्र इमिजिएटली भेटायचं आहे. एक हे मला मनापासून आवडलेलं स्टेटमेंट जे शेवट करायला मला आवडेल, की एव्हरीथिंग कॅन बी टेकन फ्रॉम अ मॅन, बट वन थिंग, द लास्ट ऑफ द ह्युमन फ्रीडम्स, टू चूज वन्स ॲटिट्यूड इन एनी गिव्हन सेट ऑफ सर्कमस्टन्सेस, टू चूज युअर ओन वे.
आपला जो दृष्टिकोन आहे आणि आपली जी रिस्पॉन्ड करण्याची पॉवर आहे ती कोणी हिरावून घेऊ शकत नाही. तर व्हिक्टर फ्रान्कल किती समर्पक वाक्य आहे. ही अनिश्चितता, ही मारामारी, महामारी याचं असंच रूप, असं स्वरूप जरी नवीन असलं तरी संकट, वादळ आपल्याला नवीन नाही आहेत. आपल्या पूर्वजांनी तर खूप कितीतरी बघितलीत, अशाच तऱ्हेची असतील असं नाही बरं, पण त्यांनीही साथी पाहिल्या, स्वातंत्र्य समर पाहिली, त्याआधी शिवाजीराजांचं आपण खूप काही पाहिलं, वेगवेगळ्या तऱ्हेच्या लढाया पाहिल्या. इतिहासाची जर पानं आपण थोडीशी चाळली तर अशा सामाजिक, वैयक्तिक, आर्थिक अशा कितीतरी संकटांना सगळ्यांनी तोंड दिलंय. परवाच हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती होती. शहारा आणणारे त्यांचे सगळे अंदमानचे दिवस जेव्हा पाहिले, त्याही नंतर अनेकदा, तेव्हा मला आश्चर्य हे वाटायचं की या पराकोटीच्या हालअपेष्टांमध्ये हा माणूस कसा काय जगला. कोलूला ओढून जेव्हा तेल ओढायचा, रात्री महाकाव्य लिहायचा, त्यातनं जेव्हा थोडीशी सुटका झाली, तिथल्या लोकांना त्यांनी सुशिक्षित केलं. ह्या इतक्या मोठ्या संत तुल्य माणसाला कसं काय हा पुढे गेला या सगळ्या संकटांमधनं, मला एकच गोष्ट त्यातनं दिसते आणि त्याचं उत्तर आहे अंतर्बळ. त्याच्याशिवाय ही गोष्ट साध्य होणं शक्यच नव्हती. हे फक्त मनाचं बळ होतं जे पुढे नेलं. सावरकरांचं एक उदाहरण ज्वलंत आहे, पण असे कितीतरी उदाहरणं आपल्या समोर आहे. बरं, सावरकरांचं उदाहरण का दिलं? कारण त्यांना किती मोठा कारावास होता. समोर फक्त निश्चितता होती की इथे मृत्यूपर्यंत आपण आत राहणार आहोत. आज आपल्या समोर अनिश्चितता नक्की आहे, पूर्ण मान्य आहे, पण एक पक्का आहे, जसं अध्यात्म जे आपल्या सोबत आहे, आज हिंदू संस्कृतीला खूप मोठी अध्यात्माची जोड आहे, जे आपल्याला काय सांगतं की उत्पत्ती, स्थिती, लय हे सगळ्याला लागू आहे, आपल्या शरीराला लागू आहे, तितकंच हे कोविडला सुद्धा लागू आहे. जे जन्मास आलं ते संपणार आहे, हे कधी ना कधी संपणार आहे. त्यासोबत आपल्यासोबत काय आहे? 80,000 वर्ष जुना योगा आहे, ज्याचा खूप मोठा उपयोग आहे. अनेक आसनं जी आहेत त्यांच्याद्वारे आपण मनाला कंट्रोल करू शकतोय. अष्टांग योग तर त्याही पलीकडे जातं. सबळ, सशक्त अशी कुटुंब व्यवस्था आहे, जिने आतापर्यंत हे वादळ खूप छान तोलून धरलंय आणि पुढेही तोलून धरणार आहे. ह्या सगळ्यांच्या द्वारे एवढा मोठा इतिहास, आपण हे वादळ सुद्धा शमवू शकू, यातनं तावून सुलाखून बाहेर पडू शकू. फक्त मनाची शक्ती आपल्याला ठेवायची आहे, परत परत तिकडे वळायचंय, कारण ती एक गोष्ट हातात आहे आणि ती खूप सशक्त आहे, खूप खूप स्ट्रॉंग गोष्ट आहे. तर एक मन हे केंद्र, याकडे आपण परत परत वळू, त्यातनं संजीवनी घेऊ आणि त्यातनंच पुढे जाऊ. धन्यवाद. काही प्रश्नोत्तर असतील तर मला नक्की आवडतील. वा, अतिशय अतिशय मेस्मरायझिंग. मला वाटतं इट्स रिअली अमेझिंग. तुम्ही अतिशय सोप्या शब्दात आणि मांडणी तुमच्या प्रेझेंटेशनची खूपच छान होती. प्रॉब्लेम, सिव्हिअर टू सिव्हिअर प्रॉब्लेम पासनं ते त्याचं सोल्युशन अगदी सोप्या शब्दात जे आपल्याला समजेल असं तुम्ही सांगितलं. खरंच खूपच छान होतं. धन्यवाद. मी काही प्रश्न विचारतो जे अपफ्रंट आहेत, मी आणि हेमांगी आम्ही विचारू, आणि नंतर आपण विल ओपन फॉर ऑडियन्स अँड विल कीप मिक्सिंग, म्हणजे कलेक्ट केलेले प्रॉब्लेम आणि लोकांनी विचारलेले प्रॉब्लेम असे थोडे मिक्स करूया. तर एक प्रश्न मुलांच्या बाबतीमध्ये असा आहे की हे थर्ड वेव्ह, मुलांना भीती, हे जास्ती पब्लिसाइज होत आहे. बरं, दुसरं की एक्सरसाइज, म्हणजे मुलांना घरामध्ये डांबून ठेवणं की नका खेळायला जाऊ, किंवा इवन इंडोर मध्ये बॅडमिंटन खेळणं किंवा आउटडोर मध्ये बास्केटबॉल खेळणं वगैरे, त्याच्यामध्ये सेफ्टी फॅक्टर खरंच किती आहे आणि किती मुलांवरती रिस्ट्रिक्शन ठेवायला पाहिजे? हो, तर एक जे तिसऱ्या वेव्ह बद्दल बोलतायत की मुलांना अटॅक होईल, एक छान स्टेटमेंट इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिशियन्सने दिलंय. मला जमलं ना, इथे मला शेअर करता आलं तर मी इन लार्जर इंटरेस्ट करीन किंवा कोणाला फॉरवर्ड करीन ते व्हॉट्सअपमध्ये. काय आहे की तिसऱ्या वेव्ह मध्ये मुलं जास्त स्ट्रॉंगली सांगत होती, जसं पहिल्या वेव्ह मध्ये एल्डरली अटॅक्ट होते, दुसऱ्या वेव्ह मध्ये मिडल एज लोकांना थोडा त्रास, तिसऱ्या वेव्ह मध्ये मुलं येत आहे, पण 90% मुलांना हे इन्फेक्शन अतिशय आणि जे 10% लोकांना, इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्सचं म्हणणं आहे की आम्ही इक्विप्ड आहोत, जर काही त्रासही झाला तर आम्ही तयार आहोत ते हँडल करायला. मेजॉरिटी मुलांना, पण एवढंही करून जरी त्यांच्यावर अटॅकिंग असली तरी खूप खूप माइल्ड सिम्पटम्स असणार आहेत. एक दुसरं असे जे मल्टीसिस्टीम इन्व्हॉल्वमेंट म्हणतो आपण, जे 2 ते 6 आठवड्यानंतर घडतं आणि त्याचीच भीती आहे मुलांमध्ये, ते 1 ते 2% फक्त पॉसिबिलिटी आहे. बरं, ती फक्त कोविडमध्येच आहे का असं नाही, कुठल्याही इन्फेक्शन मध्ये ती घडू शकते. त्यामुळे मुलांच्या बाबतीत ही खूप काळजीची बाब नाही. आयएफने हे रिअश्युरिंग लेटर लिहिलंय की मुलं अफेक्ट होतील, हे खरं आहे, कारण ते इम्युनाइज नाहीत सध्याच्या घडीला,
पण आता सुद्धा किती मुलं अफेक्टेड आहेत हे माहिती आहेत का? 20 ते 30% मुलं आजच्याही घडीला अफेक्टेड आहेत. चांगली आहे मात्र त्यांना रिसेप्टर्स कमी आहेत जे व्हायरस एक्सप्रेशनला लागतात. आणि तिसरी गोष्ट त्यांचं MMR हे आता झालेलं असणार आहे. 10 वर्षाच्या मुलांपर्यंत 8-10 वर्षात घडलेलं आहे. त्यामुळे तीव्रता तेवढी हे पक्क आहे. आता दुसरी गोष्ट इंडोर किंवा आउटडोर, एक मनापासून सांगायचं झालं तर एक जे म्हणतात ना की हे ह्या प्रश्नाची उत्तरं कशी आहेत की सेफली तुम्ही जाऊ द्या एक अंतर पाळून. पण आज जेव्हा आपण म्हणतोय की हा कोविड एअरबॉर्न आहे, सध्याच्या घडीला जे लॅन्डसेट म्हणत आहे की 6 फूट नाही आता 12 फूट तुम्ही अंतर पाळा, 12 फीट असलं पाहिजे. तर मला मनापासून हे वाटतं की तुम्ही एक सेफ अंतर ठेवून कुठे बाहेर नेऊ शकत असाल मुलांना न्या. अगदी रोज न्यायचीच गरज आहे असं नाही, आठवड्यातनं 1-2दा नेऊ शकता. मास्कची त्यांना सवय लावा. आणि स्टीम आणि जी दुसरी गोष्ट आहे जी मला खूप महत्वाची आहे सांगणं, स्टीम आणि बिटाडीन गार्गल जे म्हणतात, लहान मुलांच्या बाबतीत आपण स्टीम ऍडवाइस करत नाही. कारण कोलंबियामध्ये सुद्धा अशा अनेक घटना घडल्या की स्टीमनी बर्न्स झालेले आहेत. बरं ऍडल्ट्स मध्ये सुद्धा झालेत पण लहान मुलांमध्ये. तर त्यांना स्टीम देण्याची एक छोटीशी पद्धत आहे. गरम पाण्याचा शॉवर ऑन करायचा, तो शॉवर सुरू राहू द्या, 2-3 मिनिट शॉवर बंद करा, मुलाला आत घेऊन जा. किती मिळेल स्टीम? 1च मिनिटं मिळेल, पण तेवढी त्यांच्याकरता पुरेशी आहे. पण बाकी कुठलीही पद्धत सध्या ऍडवायझेबल नाही. आता इंडोर आउटडोअरचा जो प्रश्न आहे, मला वाटतं हा निर्णय प्रत्येकाने परिस्थितीनुरूप सुद्धा घ्यायचा आहे. जर सोसायटीमध्ये खूप केसेस असतील, खरंच तुम्ही नेऊ नका मुलाला बाहेर. पण समजा सोसायटी तुमची सध्या सेफ आहे की एक गेल्या 15 दिवसात काहीही नाही, हरकत नाही, एक सुरक्षित अंतर पाळून आपण नेऊ शकू. धन्यवाद. एक अजून प्रश्न असा आहे की असं आता बघण्यात येते की करोना होऊन गेल्यानंतर एखाद्या महिन्यानी काहीतरी वेगळे साईड इफेक्ट होतात. म्हणजे दिस इज अपार्ट फ्रॉम द फंगल इन्फेक्शन्स. म्हणजे कुठे हार्ट अटॅक आला किंवा अजून काही सिच्युएशन उद्भवली, तर याच्याबद्दल काही मेडिकल सायन्स कडे काही स्टडी आहे का? तर कसं आहे की कोविड च्या ऑलमोस्ट सगळ्याच रुग्णांना आपण अँटीकोॲग्युलेशन देतो, ठीक आहे. आणि ते देतो फक्त यंग पेशंट सोडून. म्हणजे खूप जे तरुण असतात की ज्यांना काही रिस्क फॅक्टर्स नाही, आता त्यांना सुद्धा ॲस्पिरिन आम्ही छोटीशी देतो, इकोस्प्रिनची असते ना 75 mg, तर ती देतो. ती एवढ्याच करता की रक्त थोडं पातळ राहावं. हे खरं आहे की कॉम्प्लिकेशन पहिल्या महिन्यात घडण्याची जास्त असते. तर जे नॉवेल अँटीकोॲग्युलंट्स आहेत जे ओरली देतो, आता काही सगळ्यांना हिपॅरिनच देण्याची गरज नाही, तर मेजॉरिटी आम्ही देतोय. त्यांनी स्ट्रोकचं प्रमाण, हार्ट अटॅकचं प्रमाण खूप कमी होतं. जेव्हा आम्ही बसतो आणि माझ्या रेडिओलॉजिस्ट मित्रांना मैत्रिणींना विचारलंय, तर हेड टू टो कुठेही क्लॉट खरंच घडू शकतो कोविडनी, पोस्ट कोविड. तर 1 महिना मला मनापासून म्हणायचंय की तुमचं जे कोणी ट्रीटिंग डॉक्टर आहे त्यांना तुम्ही विचारू शकता की मला रक्त पातळ करणाऱ्या औषधांची गरज आहे का. समजा त्यांनी सांगितलं नाही तर नक्की काही विचार करून सांगत असतील, पण तुमच्या दृष्टीने तुम्ही हे विचारणं संयुक्तिक असू शकेल की मी खूप ऐकलंय की देतात, तर मलाही घ्यायला हवेत का ते. 1 महिन्यानंतर आम्ही काहीही देत नाही, कोणालाही देत नाही, अंटिल अनलेस काही हार्टचा खरंच प्री एक्झिस्टिंग प्रॉब्लेम असेल तर मात्र देतो. अच्छा. तर वॅक्सिन बद्दल काही प्रश्न आहेत, मी ते कंबाईन करून सांगतो की कुठलं वॅक्सिन चांगलं आहे, कोविशिल्ड का कोवॅक्सिन? आणि वॅक्सिन घेतल्यानंतर, पहिलं वॅक्सिन घेतल्यानंतर इम्युनिटी कमी होते का, असा एक समज आहे की तेव्हा इन्फेक्शन होतं? नाही, असं नाहीये की जे पहिल्या वॅक्सिन नंतर इम्युनिटी कमी होते का, पण असं जरूर घडलंय की वॅक्सिन घ्यायला जातात आणि माझ्याच परिचितातल्या कोणी, आणि त्यांना तिथेच कोविड होतो. म्हणजे इतकं तिथे अंतर पाळलं जात नाही गव्हर्नमेंट सेंटर्सला म्हणा किंवा कुठेही, की तिथनं इन्फेक्शन जरूर घेऊन येतात. तर वॅक्सिननी इम्युनिटी खरंच नाही. दुसरी गोष्ट, कोविशिल्ड कोवॅक्सिन दोघांचेही काही प्लस पॉईंट मायनस पॉईंट आहेत. जसं कोवॅक्सिन म्हणतो की आपण इफेक्टिव्ह आहे 70 स्ट्रेन्सच्या अगेन्स्ट काहीतरी प्रमाणात. कोविशिल्डची कदाचित तेवढी इफेक्टिव्हिटी नाही, पण कोवॅक्सिनची जी स्टडी आहे ती खूप छोटी होती. म्हणजे आम्हा सगळ्या डॉक्टरांना कोविशिल्डच दिलेला आहे थ्रू आउट इंडिया, आणि खूप कमी अवधीत दिलं होतं, कारण ह्या सगळ्या स्टडीज नंतर आल्या की थोडा ड्युरेशन वाढवा म्हणून. तर कोविशिल्डचं एक ऍडव्हान्टेज, युकेचा ॲस्ट्राझेनिकाचा प्रचंड मोठा डेटा आहे आणि तो सुद्धा एक बेनिफिशियल आहे. दुसरं म्हणजे कोवॅक्सिनचं एक आहे की ते 70 to 80% 70 स्ट्रेन्सच्या अगेन्स्ट इफेक्टिव्ह आहे. सांगण्याचं तात्पर्य असं कुठलंही मिळालं तरी घ्या, कोॲग्युलेशनचे खरंच प्रॉब्लेम दोन्हीमध्ये विशेष नाही आहेत. आणि दोन्ही घेऊन सुद्धा माझ्या अनेक फ्रेंड्सना कोविड झाले, पण ते खूप माइल्ड होते, म्हणजे ते सिव्हिरिटी नक्की नव्हती. तर लंग्स खूप सेफ राहतात, वॅक्सिन नक्की आयुष्य वाचवतात. तर घ्यायचे तर पक्के आहे, जे मिळेल ते घेऊ शकतो आपण. एक छोटासा, हेमांगी, एक प्रश्न विचारतो, एक विचारतो, कारण हा याच्याशी लिंक्ड आहे वॅक्सिनची, नंतर मग तू विचार. एक पर्टिक्युलर कुणी विचारला हा प्रश्न की 7 वर्षाचा घरामध्ये मुलगा आहे
आणि घरामधले आजी आजोबांनी व्हॅक्सिन घेतले आणि आई वडिलांनी व्हॅक्सिन घेण्याच्या वेळेला मुलगा हट्ट करत होता की तुम्ही नका घेऊ कारण मम्मी एकटा नसेन व्हॅक्सिन घेतलेला. तर म्हणजे थोडस नाजूक सिच्युएशन आहे. तर काय याच्याबद्दल तुमचं म्हणणं? हो, तर एक असं आहे की हे सांगायचं की हे युद्ध आपलं एकत्र आहे, ठीक आहे, आणि तुला जे व्हॅक्सिन मिळालं नाही त्याला नक्की सांगायचं, कारण त्याचा सेफ्टी डेटा नाही आपल्याला माहित नाही. पण पहिली गोष्ट ही आहे, उद्या आपल्यावर कुणावर ही वेळ आली तर आपण हाच विचार करू की आपली पुढची पिढी ही जास्त सुरक्षित असावी. म्हणजे व्हॅक्सिनचा हा जर पर्याय असता, घरातल्या कोणीही हा विचार केला नसता की आपल्यापेक्षा आधी त्यांनाच दिलं असतं. पण ही परिस्थिती घडण्याचे 2 कारण आहेत. एक हे आहे की ॲडल्टमध्ये मॉर्टॅलिटी 100% जास्त आहे, तिसऱ्या वेव्हमध्ये असणार आहे. हे IAPच्या स्टेटमेंटमध्ये सुद्धा आहे लिहिलेलं. दुसरी गोष्ट अशी आहे की मुलांना काही देताना आपल्याला 100 वेळा विचार करायचा आहे की हे व्हॅक्सिन सेफ असणार आहे की नाही. तर त्याला हे कुठेतरी सांगायचं आहे की सेफ्टी करता हे दिलेलं नाही. आणि तिसरी गोष्ट, त्यांना सेक्युअर फील करवायचंय की तू एकटा नाहीस बरं याच्यामध्ये. जरी व्हॅक्सिन आम्ही घेतलं असलं तरी ही सगळी लढाई आपली सोबत आहे. आणि 90 ते 95% खरंच मुलांना काही होत नाही, हे पेडियाट्रिशियन स्वतः सांगतायत. अगदी त्यांच्या मुलांच्या बाबतीत सुद्धा अगदी मागल्या महिन्यापर्यंत माझ्या मुलाला मी हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे, तो कारमध्ये बसायचा जेव्हा मी पेशंट पाहायला जायची तेव्हा. तर ही सेफ्टी अगदी सांगण्यात आलेली होती. आता फक्त अग्रेसिव्ह वेव्ह आली तर आम्ही कमी केलं आहे प्रत्यक्षात जाणं. पण हा अनुभव याच्याकरता सांगते की फार मनावर घेण्यासारखी नक्की गोष्ट नाहीये. आपण काळजी घ्यायला हवी, उगाच बाहेर न्यायला नको त्यांना, सुरक्षित अंतर पाळायला हवंय, पण तेच डोक्यामध्ये ठेवून आपण काहीही अचीव करणार नाही आहोत. आणि 95% लोकांना काही होणार नाही. 5% लोकांकरता IAP म्हणताय की ते खरंच तयार होत आहेत. त्यातही 1 ते 2% लोकांना फक्त मल्टीसिस्टीम इन्व्हॉल्वमेंटची शक्यता ते वर्तवतात, जी खूपच कमी आहे, जी तशी सुद्धा होते. त्याला हे कुठेतरी आपल्याला समजवायचं. आणि मी कशाकरता सांगते की जर तो हा प्रश्न विचारू शकतो, त्याचं कॉग्निशन तेवढं ऍडव्हान्स आहे की हे उत्तर सुद्धा त्याला पटू शकेल. आणि आधी जसं मी सांगितलं की 6 वर्षापर्यंत ही भीतीच नसते, तर हा 7 वर्षाचा अगदी एक्सपेक्टेड आहे की त्याला ही भीती असू शकते की असं घडलं तर काय हो. हेमांगी, हा, माझ्याकडे एक प्रश्न आलेला आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की माझे एक जवळचे रिलेटिव्ह आहेत. ही वॉज हॉस्पिटलाइज्ड फॉर 1 month अँड देन मूव टू होम. But he is unable to cope up with the fear and the number of deaths he has witnessed. Now he is unable to get up from the bed and eat and sleep well due to mental trauma. How can we relatives help? असं एकाने विचारलंय. तर म्हणजे एक साधा उपाय आहे की त्यांना सायकॅट्रिस्टकडे प्लीज आणा. आणायला लागेल ना. कारण एवढंच आहे की जे मी सांगितले, वेन टू विजिट अ सायकॅट्रिस्ट, जेव्हा तुमचे बेसिक फंक्शन्स आहेत, झोप आणि खाणं अफेक्टेड आहे किंवा त्यातनं बाहेर पडता येत नाही, तर औषधं जी आहेत ती खूप प्रभावी आहेत. आणि आम्ही काही नेहमी करता ती देत नाही. म्हणजे हे नक्की सांगायला आवडेल की जे कधी कधी गैरसमज असतात औषधांबद्दल सुद्धा, तर ही अतिशय तात्पुरती असतात. त्यांचे दुष्परिणाम सुद्धा कमी आहेत, त्यांची सवयही लागत नाही. आणि औषधं काय काय करतील, एक तर त्यांची झोप आणि भूक छान ठेवू शकतो, भीती कमी करू, तेच विचार जे डोक्यात येतात तेही कमी करू, कोणी काही म्हटलं तर जे पटकन मनाला लागतं ते राहणार नाही, टचकन रडायला येतं तेही सगळं निघेल, आणि त्याच घटनांची पुनरावृत्ती मनात होणार नाही. तर हे सगळं थांबवता येऊ शकतं खूप मिनिमम साईड इफेक्ट्सनी. तर त्यांनी दाखवायला हरकत नाही. ओके, आणखीन एक लहान मुलांच्या पेरेंट्सचा सिमिलर प्रश्न आहे की हाऊ टू मॅनेज किड्स पॉझिटिव्हली ॲट होम. देअर कॉमन टॉक इज व्हेरी बोरिंग. सगळे गेम्स झाले, TV सगळं, मोबाईल सगळं झालं, आणि अराउंड 5 year किड्स आहेत बऱ्याच जणांना. तर कसं त्यांना पॉझिटिव्ह टॉक काय करायला पाहिजे त्यांच्या बरोबर, असा प्रश्न आहे. मला जे मनापासून वाटतं की की त्यांच्याशी खूप बोलता जो संवाद असतो ना, जो हरवत जातो, तर पॉझिटिव्ह हवा असं काही नाही. मी कुठेतरी गंमत ही सांगत होती कोणाला की माझ्या 3.5 वर्षाच्या मुलासोबत मी माझे प्रॉब्लेम्सही शेअर करते, त्याला कळत नाही, तो भाग वेगळा. पण हे आपल्या घरात सुद्धा असं तो म्हणतो आणि मला कुठेतरी बरं वाटतं. दुसरी गोष्ट ही असते की त्यांना ऑडिओ स्टोरीज तुम्ही ऐकवू शकता. म्हणजे व्हिडिओवर जरूर बंधन आहे, पण ऑडिओवर खरंच बंधन नाही. आणि माझा मुलगा आता ते खूप एन्जॉय करतो की एक लावून ठेवतो आपण कुठेतरी, आणि व्हिडिओ त्याला दिसत नाही, ऑडिओ तुम्ही नक्की एंगेज करा. सध्या मंडला आर्ट येत आहे, सध्या तऱ्हेतऱ्हेच्या आर्ट्स मुलांकरता अवेलेबल आहेत ऑनलाईन. शिकवा त्यांना, कारण ते सुद्धा खूप डिस्ट्रेसिंग असतं, पॉझिटिव्हिटी फिलिंग. श्लोक त्यांना शिकवायचे. सध्या समितीची, राष्ट्रसेविका समिती जी आहे नागपूरला, त्याची एक खूप सुंदर चळवळ सुरू आहे, संस्कार शिदोरी म्हणून, की मुलांनी एक गोष्ट सांगायची आहे. आणि छान तिने रूप धरलेलं आहे सध्या. तर असं आपणही काही करू शकू आणि किंवा त्यांना जॉईन होऊ शकू. तर हे सुद्धा आहे, कारण इनोव्हेशन्स हे प्रत्येक पालकामध्ये असतात. ठरवलं तर आपण ते करू शकू एकत्र. तर नाविन्य काहीतरी आणता आलं पाहिजे किंवा इतरांशी कनेक्ट करूनही ते आपण साध्य करू शकू.
जरूर. अजून एक प्रश्न आलाय तो मी विचारते आणि त्यानंतर आपण सगळ्यांना ओपन करूया. अजून इतर लोकांना काही विचारायचं असेल तर. एक जण म्हणतात की मी आणि माझी वाईफ आम्ही दोघं प्रोफेशनल लाईफमध्ये आहोत आणि आमचे डिफरंट शिफ्ट्स आहेत, जॅपनीज आणि लॅटिन अमेरिकन असे. तर आम्ही कसं हे वर्क लाईफ सगळं आता ह्या काळामध्ये कसं मॅनेज करू शकतो किंवा कसं आयुष्याकडे पॉझिटिव्हली बघू शकतो, त्याचं काही टिप्स द्याल का तुम्ही? वेगळ्या शिफ्टमध्ये काम करणारे लोक आहेत. ते दोघच जण आहेत की अजून कोणी हो, आहे? आता तरी त्यांनी दोघंच लिहिलं. आता इथेच आलाय. इथे जर असतील भूषण केळकर आणि मानसी केळकर. हा, ओके, तुम्ही विचार. तर मला हेच विचारायचं होतं की मी रात्री संध्याकाळी 6 ते पहाटे 3 वाजेपर्यंत आणि माझी मिसेस सकाळी 8 ते जनरल शिफ्ट करते. तर आता आमच्यात असं होतं की बऱ्याचदा ती झोपायचा प्रयत्न करत नाही की मला तुझ्याबरोबर वेळ घालवायला मिळत नाही आणि स्ट्रेस लेवल येणं किंवा काही वेळेला चिडचिड भांडणं, तर हे आम्ही लाईफ कसं ऍडजस्ट करू शकतो यावर प्लीज सांगा. एक ना हा म्हणजे खरं म्हणजे एक आपण ज्याला म्हणू ना जीवनशैलीचा प्रश्न असेल आणि जी सक्तीची म्हणू आपण, म्हणजे हे काही चॉईसने घेतलेलं नाही, तर ही बदल करू शकतो जीवनशैलीतले. हे काय मी नक्की डिटेलमध्ये कधी सांगेन, पण एक आम्ही नॉर्मली कसे पर्याय देतो पेशंटला की एक 3 असतात. एक आहे ते सुरू राहू द्या की मी माझं वागेन तू तुझं वाग, चिडचिड करू आपण आणि सोबत राहू देऊ, हा एक पर्याय. दुसरा असा आहे की शांतपणे सामोरं जाऊ, मीही दुसरा काही पर्याय शोधीन किंवा काही शिफ्ट बदल म्हणा किंवा काही की जे चेंजेस करता येऊ शकतील फ्युचरमध्ये, तोपर्यंत खूप रिॲक्ट नाही करू या गोष्टींना. एक जे तिसरं आहे कोणीतरी सोडून देईल, आयदर ऑफ इट. दुसरा पर्याय हा खूप समंजस असू शकतो आणि मी मनापासून सांगते की त्रास होणं खूप स्वाभाविक आहे, पण जे सांगते की जिथे काही गोष्टी या आवाक्यात आहेत आणि काही आवाक्या बाहेर आहेत ज्या आपण म्हणतो, तर सध्या दोघांच्या शिफ्ट या मी म्हणजे अजून डिटेलमध्ये गेली नाही, पण कदाचित हे आवाक्या बाहेरचा घटक असेल की आपण काही आपल्या ऍस्पिरेशन्स म्हणा किंवा काही गरजांपोटी ही नोकरी करतो आहे, आवड असेल, जे काही असेल. तर मला हेच वाटतं की हे स्वतःला सांगायचं की हे कारण काय आहेत, एक सुवर्ण मध्य साधायचा प्रयत्न अगदी आहे, डिझायरेबल आहे. पण मी एक सांगते की तुमच्या शिफ्टमुळे हे प्रॉब्लेम आहेत. असे अनेक कुटुंब आहेत ज्यांच्याकडे शिफ्टचा खरंच इश्यू नाहीये, पण सध्याच्या घडीला एक ओव्हर एक्सपोजर सुद्धा होत आहे. कदाचित तुमच्या बाबतीत ते घडत नाही, जे छान म्हणून. तर ह्याच्यात जे आपण म्हणतो ना की पॉझिटिव्ह गोष्टी शोधायच्या आहेत की ह्यात काय असू शकतात, की सोबत वेळ 1-1.5 तास क्वालिटी टाइम हा कन्सेप्ट जास्त चांगला असू शकतो जो आपण एकत्र घालू. दुसरी गोष्ट ही असू शकते की जर शक्य असेल आयदर ऑफ द कोणी शिफ्ट बदलणं, कारण यावर पर्याय असू शकत नाही. तुम्हा दोघांची नियमित झोप होणं, त्या वेळेला होणं सुद्धा खूप आवश्यक आहे. शिफ्ट ड्युटीज लॅटर टाइम मध्ये बायोलॉजिकल क्लॉक डिस्टर्ब करतात. आणि तिसरी गोष्ट ही आहे की सध्याच्या घडीला एक जे रिपिटेटिव्ह पॅटर्न ऑफ सेम बिहेवियर घडतो ना, तो सगळ्यांच्या आयुष्यात आहे, असं नाही की तुमच्याच आहे. की प्रत्येक नात्यामध्ये तेच भांडणाचे विषय असतात आपले आणि आपण त्यावरच परत परत भांडतो. तर हा बदल कधी घडतो, जेव्हा एकत्र बसून हा विचार करू की हा माझा रिॲक्शनचा पॉईंट असतो, हा तुझा, आपण काय बदल ह्यात करू शकू. तर एक हा साधा गोषवारा, डिटेल कधी कुणालाही म्हणजे एखाद्या सायकॅट्रिस्टलाच भेटण्याची गरज नाही, पण एखाद्या कोणी छोटं काउन्सिलर सुद्धा या बाबतीत नीट माहिती घेऊन सांगू शकेल. पण तुम्ही सांगितलं आणि मला वाटतं हा कदाचित एक्सपिरियन्स अनेकांचा आहे की जे शिफ्ट ड्युटीज मध्ये करतात काम किंवा अनेक नवरा बायकोंच्या वेळा खरंच ह्या सध्या साधत नाहीत. हा खरंच मोठा प्रश्न असू शकतो. तर एवढं सध्या माझ्या साईडने ह्या प्रश्नाबद्दल. आपण ऑडियन्सला विनंती करूया अजून, त्यांचे काही अजून प्रश्न असतील तर कृपया विचारावेत. तुम्ही तुमचा व्हिडिओ ऑन करा आणि अनम्यूट करून प्रश्न विचारा, म्हणजे मग आम्ही ऑफ ठेवतो. हॅलो, मी अजिता पणशीकर. मला असं विचारायचं होतं की हल्ली आपण प्राणायामाचे बरेच ऐकतो की काही प्राणायाम ते नायट्रिक ऑक्साईडच्या साठी किंवा हे, तर याच्यामध्ये कितपत तथ्य आहे, म्हणजे आपल्याला योगाचे बेनिफिट्स माहिती आहेत, पण याबद्दल स्पेसिफिक कोविड रिलेटेड सांगता येईल का काही? मी खरं सांगू का, माझा खूप प्रांत नाही तो. मी चेस्ट फिजिओथेरपी बद्दल कदाचित बोलू शकेन, पण प्राणायाम ही त्यातलीच एक पद्धत म्हणूया जास्त ऍडव्हान्स, की ज्याच्यामध्ये कदाचित मन सुद्धा इन्व्हॉल्व आहे. कारण फिजिओथेरपीमध्ये जे आम्ही म्हणतो की व्यायाम आणि योगातला हा फरक आहे की योगामध्ये मन सुद्धा इन्व्हॉल्व असतं. तर एक पक्का आहे की जे लाफिंग गॅस म्हणा किंवा जे डायलेटर आहे त्याच्याबद्दल खूप माहित नाही, पण ते रिसेप्टर्स नक्की असतात लंग्समध्ये हे मला माहिती आहे. प्राणायामाचा परिणाम होतो का माहित नाही, पण जे स्ट्रेच रिसेप्टर्स असतात ना, तर ते लंग्समध्ये त्या गॅसनी ऑपरेट होतात. तर होऊ शकतं
त्याच्यावरच्या स्टडीज म्हणजे मी अजून वाचलेल्या नाही, पण एक जरूर आहे की ज्या गोष्टीचा त्रास नाही ते करण्यात खरंच काही हरकत नसावी. म्हणजे त्याचा त्रास तर नक्की होणार नाही, काही केल्याने झाला तर फायदा आहे. फक्त एवढंच आहे की आपण जे म्हणतो ते कुणाच्या सल्ल्याशिवाय खूप काही करू नये, म्हणजे किंवा प्राणायाम जे आहे ते सुद्धा एक लिमिटमध्ये करावं, जे ॲलोपॅथी वाले सांगतात. आणि त्याला पर्याय नसावा, की म्हणजे एक हे पूरक जरूर असू शकतं, पण जर कुणाला कोविड झाला तर ॲलोपॅथी ट्रीटमेंटला हे पर्याय म्हणून घेऊ नये, पूरक म्हणून जरूर असावं. धन्यवाद. थँक्यू. अजून प्रश्न असतील तर जरूर विचारा. हॅलो, मी नीता कवतकर. डॉक्टर, तुमची पुस्तकं अमेझॉनवर अवेलेबल आहेत का? अमेझॉनवर सध्या कदाचित नाहीत, म्हणजे पूर्वी होते, तर आता अवेलेबल मलाही दिसतंय. पण माझ्याजवळ थोड्याशा प्रती आहेत. आईजवळ माझ्या नागपूरला काही प्रती असू शकतात आणि मी घेऊ शकेन त्या. तर जमतील तशा मला जरूर सांगाल, मी नक्की देईन. कारण हाच उद्देश आहे की जे काही मानसशास्त्राबद्दल समज, गैरसमज, अपसमज, तर हे दूर व्हावेत आणि लोकांनी लवकर पकडावं गोष्टींना. तर पहिलं जे आहे ते गोष्टीपर आहे पुस्तक. मी रेसिडेन्सीत असताना ज्या लोकांनी खरंच म्हणजे जे आपलं विश्व उघडलं म्हणू आपण, तर त्यांना एक छोटंसं डेडिकेटेड टू देम आहे. दुसरं जे आहे त्याच्यात मनोविकार कसे टाळायचे, मॅनेजमेंट म्हणू आपण, किंवा गोल सेटिंग. उत्तरार्धामध्ये झाले तर आपण त्यांना ओळखून घरी काय उपाययोजना आणि कधी आम्हाला दाखवायचं, तर ते मी मिळवून देईन. प्रियाताई जी आहे ना लोणीकर, तर तिला नक्की तुम्ही सांगा, मी व्यवस्थित. ओके, थँक्यू. डॉक्टर, एक प्रश्न आलेला होता की हाऊ सेफ टू ऑर्डर आउटसाइड फूड. एक हे सांगते की सध्या जे सांगता आहेत ते की कॉन्टॅक्ट बॉर्न तो नाही, म्हणून लोक म्हणतात की, आणि आधीही जे इन्फेक्शियस डिसीजेस वाले होते ते म्हणायचे की अन्नातनं तो स्प्रेड झाला नाही. पण एक शक्यता जी होती, जे लोक कसे करायचे की घरी बोलवून एकदा ते गरम करायचे, असं म्हणतात 30 सेकंद तुम्ही हीट केल्यावर तो व्हायरस राहत नाही. तर एक पक्का आहे की कॉन्टॅक्ट बॉर्न म्हणजे फूडमध्ये वगैरे. आता या अशा शक्यता माझ्या एका पेशंटने वर्तवली होती की कोणी शिंकलं किंवा कोणी खोकललं तर काय करायचं. तर एक पक्का आहे, समजा ऑर्डर केलं फूड बाहेरून, इच्छा झाली, तर मला मनापासून वाटतं की तुम्ही एकदा रिहीट केलं घरी तर बरं राहील 1 मिनिटाकरता. कारण असं आहे की कोविडबद्दल आमच्या मेडिकल सायन्सही खूप चेंजिंग आहे. जेव्हा कधी काळी आम्ही म्हणायचो की फोमाइट बॉर्न आहे, आज ती पॉसिबिलिटी निकालात निघते आणि एअरबॉर्न म्हणतो आहे. तर जर इच्छा झाली, खूप कधी टेम्पटेशन झालं तर बोलवून आपण ते हिट करू शकतो 1 मिनिट आणि मग खाऊ शकू. थँक्यू. अजून प्रश्न आहे ऑडियन्स मधनं? हॅलो, मी सुप्रिया शहा बोलते. माझा प्रश्न आहे की डिस्टर्ब स्लीप आहे माझी, एक गेले 8-10 दिवस झाले, आणि फिअर असं म्हणता येणार नाही, पण म्हणजे त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? एक डिस्टर्ब स्लीपला ना आपण 2 विभागात टाकतो, की झोप लागताना त्रास होतो की मधून मधून झोप उघडते. काय होतं? झोप लागतानाही त्रास होतो, लागल्यानंतरही पुन्हा 3 वाजता वगैरे अशी साधारण जाग येते. बरं, झोपताना खूप विचार असतात का मनामध्ये? म्हणजे मी खूप एनर्जाइजच असते, म्हणजे मला असं वाटतं की मी दुसऱ्या दिवशीचं कामही आज आता रात्री करू शकते. बरं, तर आपण जे छोट्याशा गोष्टी म्हणतो ना की स्लीप हायजीन हे सगळ्यात पहिले ट्राय करायचे. स्लीप हायजीन म्हणजे चांगल्या सवयी ज्या म्हणतो ना झोपेपूर्वी, तर त्या मी थोडक्यात सांगते की काय आहे की झोपण्याची वेळ आणि उठण्याची वेळ आपल्याला फिक्स करायची. एक साधारण एखादा रविवार सोडला तर फरक पडू नये. ही गोष्ट, झोप येत नसेल तर आपण काय करतो की इकडून तिकडे पलटत राहतो, त्यांनी उलट झोप येत नाही. तर 30 मिनिटं जर झोप येत नसेल तर उठून जायचंय. तिसरं म्हणजे सतत मोबाईल बघायचा नाही की अरे बापरे 1:30 वाजून 2 वाजून, त्यांनी त्रास होतो. तिसरी गोष्ट ही आहे, झोपण्याआधी जर शक्य असेल तर एक हाय ट्रिप्टोफॅन स्नॅक म्हणतो, म्हणजे जे झोपेच्या हॉर्मोन्स, म्हणजे 1 ग्लास दूध. आपल्याला आयुर्वेदात होता तो श्लोक की झोपण्याआधी दूध हे अमृताप्रमाणे असते. तर दुधाविषयी असू शकते जे वेगन्स आहेत. समजा दूध नसेल, 1 चीजचा स्लाइस चालेल किंवा 1 तास आधी जर खाल्लं, इट हेल्प्स इन स्लीपिंग. टी कॉफी 4-5 वाजेनंतर अजिबात नाही. आणि एक्सरसाइज जी ती जर संध्याकाळी केली तर त्रास होतो त्याचा, खूप स्टिम्युलेट होतं माइंड. आणि एक साधी गोष्ट जी सांगावीशी वाटते की झोपण्याआधी समजा आपण पाय धुत असू, जी माझी सवय आहे,
पाय धुताना हा विचार करायचा की सध्या मी टायर होते या दिवसाकरता, आता मी काही नेत नाही बरं पलंगावर. तर आपला जी एक सवय असते की बेडवर अनेक समस्या किंवा प्रश्न आपण घेऊन जातो. चला आता निवांत वेळ आहे ह्याच्यावर विचार करू, तर ती वेळ ती बिलकुल नाही झोपण्याची. उठल्यानंतर आपण निवांत त्याबद्दल विचार करू शकतो. तर हे स्वतःला सांगायचं की मी आता झोपते. आणि एक सिरियसली वर्क्स की जे माझ्या इन्सोमनियाक पेशंट्सना खूप मदत होते. आय एम स्लीपिंग लाईक अ बेबी. जसं लहान मूल झोपतं तसं मी झोपते. स्वतःला अफर्मेशन्स देतात ते, त्यांना खूप फायदा होतो त्याचा. एक ओव्हर द काउंटर ड्रग आपण ज्याला म्हणू तगार आहे, तर ते वापरता येतं. पण एक मी मनापासून सांगेन की झोप ही ओव्हरऑल शरीराचा मनाचा आरसा आहे. तर जर ती 2 आठवड्यांच्या वर डिस्टर्ब असेल तर कुणाला दाखवणं श्रेयस्कर राहतं. कारण फक्त झोप ही डिस्टर्ब असणं, प्रायमरी इन्सोमनिया ही आम्ही खूप डिबेटेबल एंटिटी म्हणतो. त्याच्याशी असोसिएटेड कधी अँझायटी असते, कधी अजून काही असतं. तर ते ऍड्रेस केलं तर झोप नक्की ऍड्रेस होते. आणि ओव्हर द काउंटर स्लीपिंग पिल्स मनाने आपण घेऊ नये शक्यतो. ओके, थँक्यू डॉक्टर. दुसरं हे पण ऐकण्यात येतं आता झोपताना लोक वेब सिरीज बघतात आणि मग ते सिरियल संपतच नाही एकानंतर एक. हो. तर नाही, आपण एक पक्क सांगतो 1 तास आधी तर गॅजेट्स खरंच अलाउड नको. इनफॅक्ट लहान मुलांना सांगतो तुम्ही मोबाईल नेऊ नका, पण आपणही न्यायला नको. हा मोह होतो. रात्री आपल्या अनेक स्लीप सायकल्स होतात, एकानंतर एक, एकानंतर एक. एक संपल्यानंतर आपण अनेकदा मोबाईल उघडतो, काहीतरी आलेलं असतं तिथे मेसेज वगैरे, किंवा आपण टेम्प्ट होतो फेसबुक उघडायला, व्हॉट्सअप उघडायला, आणि त्यानंतर झोप तुटते. तर आपणही हे शक्यतो लक्षात ठेवलं पाहिजे की 1 तास आधी आपलं एक्सपोजर ब्लू लाईटला नको. हवं असेल तर आपण पुस्तकं वाचू शकतो, त्यांनी फरक पडतो. खूप चांगली स्वरात गाणी ऐकता येतात. तर ह्या सगळ्याचा खूप प्रभाव पडतो. कारण एक गॅजेट्सनी जी स्लीपवरती परिणाम झालेला तो प्रचंड आहे. नेटफ्लिक्स मी स्वतः बघत नाही, पण मी ऐकलंय की खूप त्याची सवय जडते आणि लोकांना खूप आवडतं ते बघायला. तर बघू शकतो, पण आधी थांबवलं पाहिजे. तर हे आपण करू शकू. डॉक्टर, मला एक प्रश्न विचारायचा आहे. जेवायचं काय पेट आणि सायकोलॉजी, हाऊ मच इज इट रिलेटेड? मी ना कदाचित योग्य व्यक्ती नसेल, म्हणजे एखादा सायकोलॉजिस्ट, आम्ही जे डॉक्टर आहोत आणि सायकियाट्रिस्ट आहोत, आम्हाला म्हणजे जे मेडिकल डॉक्टर आहोत कदाचित खूप याविषयी माहित नाही. पण एक पॉझिटिव्हिटी करता मी नक्की सांगू शकते की पेटचा खूप फायदा होतो बरं. म्हणजे असेही लोक पाहिलेले आहेत की ज्यांच्यात एम्पथीच नसते इतरांना समजून घेण्याची, आणि त्यांच्यात खूप येते. कारण मी स्वतः खूप काय म्हणू, मला भीती वाटते पेट्सची. मी कदाचित माणूस म्हणूनही योग्य व्यक्ती नसेल या प्रश्नाला उत्तर द्यायला. पण एक हे आहे की लोक सांगतात एम्पथी डेव्हलपमेंट करता, आणि दुसरं म्हणजे जो लोनलीनेस असतो किंवा जे शाय लोक असतात ना की जे कोणामध्ये पटकन मिक्स होत नाही, तर त्यांना खूप सपोर्ट असतो पेट्सना. म्हणजे ते जे नेहमी सांगतात पेशंट्स माझे जे अँझायटीचे, की घरी आल्यानंतर कसा परिणाम होतो की कोणीतरी आपली वाट बघतंय आणि इतकं मनापासून प्रेम करतंय, तर पॉझिटिव्ह इफेक्ट तर नक्कीच आहे त्याचा. माझ्यासारख्या लोकांना कदाचित निगेटिव्ह एवढंच की खूप भीती वाटणं बाबा कॅनाईशी एवढंच, पण अदरवाईज चांगला इफेक्ट नक्की मनावर पडू शकतो त्याचा. तर पेट्स म्हणजे त्यातही पर्टिक्युलरली डॉग बद्दल म्हणतात, कॅट्स बद्दल असं म्हणतात की ते प्लेसवरती प्रेम करतात माणसांपेक्षा. हे खरं की खोटं माहित नाही, पण कुत्र्यांबद्दल नक्की आहे की खूप परिणाम होतो. म्हणजे अँझायटी कमी होते लोकांची, प्रेम वाढतं, बॉन्डिंग वाढतं, तर त्याचा चांगलाच परिणाम होतो. थँक्यू. पद्मजा विचारतायत का? हा, मला एक विचारायचं होतं. अश्वगंधाचं इफ वी टेक इट फॉर हाऊ मच टाइम वी कॅन टेक इट, अँड लाईक डज इट हॅव एनी साईड इफेक्ट्स? साईड इफेक्ट सगळ्याचेच आहेत, अश्वगंधाचेही होतात. अश्वगंधा वेल नोन साईड इफेक्ट आहे वेट गेन जर 2 आठवड्याच्या वर. आणि दुसरा जो साईड इफेक्ट आहे तर तो आहे की अनेक लोकांना झोप येत नाही पाहिजे तशी, म्हणजे स्टिम्युलेटिंग काम करतात. अँझायटी जरी कमी केलं तरी अँझायटी कमी करूनही स्टिम्युलेटिंग. तर आम्ही जेव्हा सुरू करतो तेव्हा सकाळी 1 द्यायला सांगतो, 2 आठवडे घ्या म्हणतो, आणि 2 आठवड्यानंतरही समजा हे घाबरणं किंवा असं काही परसिस्टंट असेल तर मग दाखवायचं. तर 2 आठवड्यांच्या वर सहसा सांगत नाही, किंवा सांगितलं तर मग तेव्हा आयुर्वेदाचार्यांना विचारणं ठीक असतं. ओके, थँक्यू. डॉक्टर, माझा एक प्रश्न आहे तुम्हाला परत, की ऍक्च्युली मी फूडी आहे आणि जनरली मला हे स्वतः अनुभवलंय. मला जेव्हा कावीळ झालेली त्यावेळेला सतत चमचमीत चरचरीत काहीतरी खात राहावं असं वाटायचं, आणि आता ह्या काळात सुद्धा असंच फील येतं. हे कोविडशी रिलेटेड, म्हणजे काय म्हणतो आपण, सतत काही ना काहीतरी करून खावं वाटतं, काही ना काहीतरी. मी एक म्हणजे गंमत सांगेन की माझा एक न्यूरोलॉजिस्ट मित्र आहे, तो मला सांगत होता की तू सतत नवीन नवीन रेसिपीज करून काय टाकत राहते तेच आम्हाला हे. तर एक गोष्ट सांगते की त्याला मी जे उत्तर दिलं
आणि हे माझे पेशंट्स नाही सांगत होते, त्यांना हसायला येत होते की कदाचित फूड इज द ओनली सोर्स ऑफ प्लेजर, जे त्याला मी सांगते सध्याच्या काळात की अजून काय आहे सध्या की खूप आनंद देण्यासारखं आयुष्यामध्ये. हे जरूर आहे की अन्नावर भर खरंच आहे. एक दुसरी गोष्ट ही होती की बोर्डम किती आहे, तर बोर्डम मध्ये सुद्धा तुम्हाला खाण्याची इच्छा होते. म्हणजे जेव्हा खूप बिझी राहतो आपल्याला वेळ मिळत नाही. आज सध्याच्या घडीला असं आहे की रिक्रिएशन करता येईल, कंटाळा आला की माणूस स्वयंपाकघराकडे वळतो, तर तेही आहे. आणि तेच आहे की जे आपण म्हणू की ते आनंदाचा सध्या आपण लिंक जोडलेली आहे अन्नाशी, जी नेहमीच होती पण आता ती प्रकर्षाने आहे. त्याहीमुळे खूप चांगलं चांगलं खाण्याची इच्छा होते. तेच जी माझी डायटिशियन मैत्रीण सांगत होती, 8 ते 10 किलो वजन लोकांचं वाढलेलं आहे. एवढंच आहे, चेक ठेवून आपण जे म्हणतो की 80-20चा रूल करायला हवा फॉलो, जे स्वतःलाही मी सांगते की तो बेनिफिशियल आहे. पण हे जरूर आहे की इनफॅक्ट अन्नाने जर आनंद मिळत असेल, त्याची इमोशनशी लिंक आहे, तर मर्यादेमध्ये ते खरंच एन्जॉय करायला हरकत नाही. म्हणजे त्याचा खरंच सोर्स ऑफ प्लेजरशी लिंक आहे ते सध्याच्या घडीला. थँक्यू सो मच डॉक्टर. थँक्यू. एक प्रश्न मला आलेला आहे आता एकांकडनं की मोस्ट ऑफ द टाइम एल्डर्स आर वॉचिंग टीव्ही आणि ड्यू टू न्यूज देअर इज लॉट ऑफ निगेटिव्ह इफेक्ट. तर त्यांना आपण कसं ॲश्युअर करू शकतो किंवा आपण हे घरात आपल्याच घरातल्या नातेवाईकांशी एल्डरशी कसं आपण त्यांना हँडल करू शकतो? नाही, तर तेच मी जे अगोदर बोलले की तुम्ही थोडं लिमिट करा जेव्हा शक्य असेल. दुसरं असं की कोणी पाहत नसताना जेव्हा टीव्ही ऑन असतो घरात, उगाच एक मुवमेंट असते घरामध्ये म्हणून आपण सुरू ठेवतो, ठीक होतं, आता ते बंद करायचंय. तिसरं असं की त्याच्या ऐवजी त्यांना काही देता येऊ शकतं. काही बातम्यांचंच व्यसन लागेल असं नाही. मी तर उलट हे पाहिलं की त्यांना डेली सोप्स खूप आवडतात सगळ्या एल्डर्सना. तर आपण इनफॅक्ट त्याच्याकडे सध्या जाऊ द्या, ते आपल्याला सहज चांगली गोष्ट आहे घेण्यासारखी. आणि चौथं आपण अश्युअर करू शकतो की समजा की बाबा ही रियालिटी नाही आहे, की जे दाखवतायत आता तुम्हाला सुद्धा माहिती आहे की हे नाही दाखवलं तर काय दाखवतील मग ते टीव्हीवरती. पण आपल्याला माहिती आहे ना की काय स्टॅटिस्टिक्स सुरू आहेत, तर अश्युअर त्यांना नक्की करू शकतो. आणि जर जाणवत असेल की त्याचा नकारात्मक प्रभाव होतोय तर प्लीज कॉन्टॅक्ट कमी करायचा, कारण साधन आपल्या हातात आहे की कधी बंद करू शकतो आपण आणि कधी सुरू करू शकतो. एक प्रश्न अजून आलाय की ते म्हणताय की वॅक्सिन साठी जाताना जर तिथे रिस्क असेल, म्हणजे ओव्हर क्राऊडेड असेल, तर मग आता थोडे दिवस थांबून मग वॅक्सिन घेतलेलं बरं का? नाही, असं अजिबात नाही. उलट वॅक्सिन्सनी प्रचंड प्रमाणात आयुष्य सेव्ह होत आहे. तर एवढंच करायचं आहे, छान N95 घालून जायचं आहे. की प्रोटेक्शन आपण सांगतोय, काही नसेल तर डबल मास्क म्हणतो, पण डबल मास्क पेक्षाही N95 आज याच्याकरता आम्ही सांगतोय. डबल मास्क कधी होते की जेव्हा पॅन्डेमिक सुरुवातीला होता. आज 1 वर्षानंतर आपण निश्चितपणे एक N95 वापरू शकतो. तर तो घालून जाण्यात काहीही अडचण नाही. आम्ही डॉक्टर लोक तोच वापरत आहोत आणि ठीक आहोत. मेजॉरिटी ऑफ अस आर ओके. तर जायचं झालं तर नक्की जा. एक अंतर पाळता आलं उत्तम, पण नाही तर कमीत कमी एक आपला N95 ही खूप मोठी गोष्ट आहे. बाकी फेस शिल्ड वगैरे सुद्धा आम्ही काही विशेष रेकमेंड करत नाही. फार काही प्रभाव नाही. N95 आहे आणि N95 असेल. बाकी स्टीम म्हणा, गार्गल म्हणा, हे सगळं पूरक आहे. N95 ला पर्याय नाही, कधीच नव्हता. तर तो आपल्याला वापरायचा आहे. आणि जर अगदी शक्य नसेल तर मग डबल मास्क. डबल मास्क सुद्धा 80% प्रोटेक्ट करतो. N95 90% प्रोटेक्शन आहे त्याचं. धन्यवाद. आपण आता थोडस रॅपअप करायच्या मागे लागू. कुणाला अजून प्रश्न असेल प्रायोरिटीवर तर सांगा, नाही तर मग वी विल गो टुवर्ड्स थँक्स गिव्हिंग. एक मिनिट, मी सुलभा चौधरी बोलते आहे. हा डॉक्टर पल्लवी, खूप छान सांगितलं. आणि तेच कोविडची भीती तर सगळ्यांच्या मनामध्ये आहे सध्या, पण हे फार छान सांगितलं की जे आपल्या हातात नाही त्याच्याबद्दल विचारच करायचा नाही. आपल्या हातात फक्त काळजी घेणं आहे. हे फार छान सांगितलं तुम्ही. आणि अँझायटीचा सुद्धा खूप लोकांना त्रास होतो आहे. तर तेच अश्वगंधाबद्दल मला विचारायचं होतं की ती काय ते ग्रॅन्युअल्स फॉर्म मध्ये मिळतात की पावडर असते, ती कसं? ती अश्वगंधा सगळ्याच फॉर्म मध्ये आहे. म्हणजे सिरप सुद्धा आहे, त्याचं पावडर सुद्धा आहे आणि टॅबलेट पण आहे. तर आम्ही ॲलोपॅथी वाले साधारण हिमालया जी कंपनी आहे ना, तर त्याचे गोळ्या सांगतो. आता त्या कशा करता सांगतो, कारण हेच आहे की आम्ही त्याचं मॅन्युअल वाचलेलं आहे, बाकी कशाचं वाचलेलं नाही. आणि ते घेणं सोपं आहे, कारण कसं सिरप मध्ये आणि पावडर मध्ये सुद्धा घेण्याच्या प्रमाणामध्ये कमी जास्त होण्याची शक्यता असते. तर टॅबलेट एक सुरुवात करायची सकाळी, समजा ठीक वाटत असेल आणि रात्री झोपेत अडचण नसेल तर दिवसाला 2 आपण घेऊ शकतो. दिवसात 2 आठवडे नक्कीच घ्यायला हरकत नाही. आणि जेव्हा हे कोरोनिल किंवा इतर फॉर्म मध्ये कोणी घेतात, म्हणजे रविशंकरांचं सुद्धा आहे गुरुजींच्या, तर त्याच्यामध्ये ते मिक्स फॉर्म मध्ये, म्हणजे
प्युअर अश्वगंधा देत नाही. अश्वगंधा फक्त अँझायटी रिलीफ करता सांगितलंय. ते अश्वगंधा जे ते देतात ते इम्युनोमॉड्युलेटर इन कोविड म्हणूनही देतात, की कोविडची तीव्रता कमी व्हावी म्हणून. बरं. आणि फार छान सांगितलं. हे मला खूपच पटलं की उत्पत्ती स्थिती लय जसं सगळ्या जीवांना लागू आहे तसं कोविडला पण लागू आहे. तर याच्यात आपण मनाची समजूत घालू शकतो याच्यावर. आणि फार प्रभावीपणे सांगितलं. म्हणजे पेशंट्स नुसत्या तुमच्या बोलण्याने नक्कीच त्यांना रिलीफ मिळत असेल. फार छान सांगितलं. धन्यवाद. ओके, आता वेळ म्हणजे प्रश्न असणारच आहे, पण आता आपल्याला वेळेचं बंधन आहे. तर एक मला पूर्ण याच्यामध्ये जे अगदी मनामध्ये जाणवलं, ज्याच्यामध्ये तुम्ही जे पहिल्यांदा सांगितलं फिअर, आपल्याला फॉरगेट एव्हरीथिंग अँड रन करायचंय की फेस एव्हरीथिंग अँड राईज करायचंय, आणि मग ते पूर्णपणे उलगडून दाखवलं की फेस एव्हरीथिंग अँड राईज म्हणजे काय. खूपच छान झालं. मला वाटतं सगळ्यांना याचा बेनिफिट झालेला असणार आहे. त्यांना अजून काही प्रश्न किंवा डाऊट असतील तर जरूर डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट करा. त्यांच्याशी तुम्ही नेहमीच कॉन्टॅक्ट करून तुमचे प्रश्न आणि डाऊट्स क्लिअर करू शकतात. या सगळ्या प्रोग्राम मध्ये प्रिया लोणीकर यांनी बऱ्यापैकी इनिशिएटिव्ह घेतलं, तर मी त्यांना थँक्स म्हणतो त्यांच्या इनिशिएटिव्ह, आणि त्यांनी डॉक्टर पल्लवी यांच्याशी कॉन्टॅक्ट करून हे सगळं घडवून आणलं, त्याच्याबद्दल त्यांना धन्यवाद. आणि डॉक्टर, तुम्ही तुमचा वेळ दिला, अतिशय इन्थुझियाझमनी तुम्ही पूर्ण टॉपिक पुढे मांडला, आणि तुमची कळकळ आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत नॉलेज पोहोचायला पाहिजे. त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि आपण हे सगळं कार्यक्रम झाला, तर मला मॅनेजमेंट कमिटीमध्ये गोळे काका आहेत का? त्या प्रेसिडेंट आहेत. गोळे काका किंवा सुबोध, श्रीधर पणशीकर, तुम्ही प्लीज येतात 2 मिनिटं व्हिडिओ ऑन करून. गोळे काका आज नाही आहेत. सुबोध सुबोध, मी आहे. तू येतोस फोन इथे व्हिडिओ वरती? थँक्स म्हणाला. दुसरीकडे बसलो होतो, आता शिफ्ट होते. सॉरी. हा, नमस्कार. हा, थँक्स म्हणाला डॉक्टरांना मॅनेजमेंट कमिटीकडनं. खूपच म्हणजे आपण सिंपल पद्धतीने तुम्ही सांगितलं, आणि तुम्ही प्रेझेंट करताना आम्ही ऐकत होतो, कारण आमच्या घरामध्ये 25 वर्षापासून ते 83 वर्षापर्यंत लोक आहेत, आणि या वेगवेगळ्या प्रकारच्या इश्यूज किंवा मनाचे खेळ हे सगळे आहेत अवेलेबल. त्यामुळे सगळ्या गोष्टी आम्ही रिलेट करू शकत होतो, आणि आय एम शुअर की असंच बाकीच्या लोकांकडे पण असेल. त्यामुळे बरेच लोक जॉईन पण झाले, आणि आय थिंक प्रश्न अजूनही संपलेले नसणार आहेत. ते मला वाटतं आमच्याकडे आले तर आम्ही ते तुमच्याकडे फॉरवर्ड करू, आणि मग कसं करता येईल ते बघू, किंवा तुमचे कॉन्टॅक्ट नंबर आम्ही त्यांना फॉरवर्ड करू, म्हणजे ते तुम्हाला फॉर्मली कॉन्टॅक्ट करू शकतील. पण खूपच छान, आम्हाला म्हणजे आता ह्या याच्यामध्ये दिलासा देणारा डिस्कशन होतं आपलं. ऑल्दो लोक अजून पटकन विचार हात चालू आहे की बाहेर कधी पटकन पडता येईल, आणि ते पण विदाऊट मास्क. पण त्याला अजून थोडा वेळ हे दिसत आहे. तरी पण खूप छान वाटलं, आणि बरं वाटलं. तर धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल. धन्यवाद. मलाही सगळ्या ऑडियन्सशी बोलताना मी तेच म्हटलं की अनौपचारिक होतं हे आज सगळं, कारण मला मराठीत बोलता आलं, आणि मी छान प्रश्न विचारले. सगळ्यांनी प्रतिसाद खूप छान दिलाय, की जे कुठेतरी आमचं बळ असतं बोलण्याकरता. तर तुम्हा सगळ्या लोकांना लवकरच प्रत्यक्षात भेटायला आवडेल, आणि असंच संपर्कात आपण राहू. धन्यवाद. प्रत्यक्षात आपण भेटूच, पण तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये जॉईन करू शकता. मी प्रियाला सांगतो तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला. आपल्या बरेचशा गोष्टी कार्यक्रम होतात, त्याच्यामध्ये तुम्हाला जशी सवड मिळेल, तुमचं महत्वाचं काम आवरल्यावरती तुम्हाला पण ब्रीदर मिळू शकेल आमच्याकडून, शक्य झालं तर, म्हणून कार्यक्रम. अगदी चालेल. धन्यवाद. थँक्यू.